Radio students, in this video we are about to start the 12th standard computer science paper 1 C++. ठीक आहे, तर खूप खूप जास्त इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे हा 12th स्टँडर्ड CS स्टुडंटसाठी. सो जे कोणते 12th CS स्टुडंटसाठी आपण CS1 चा एक खूप इम्पॉर्टंट चॅप्टर स्टार्ट करतो, दॅट C++. ऍक्च्युअली C++ आपण 3 लेक्चरमध्ये डिस्कस करतोय. टुडे इज द डे 1. टुडे इज द डे 1. असंच आपण डे 2 आणि डे 3 3 दिवस आपण C++ डिस्कस करतोय. आणि थोडं लेक्चरचं ड्युरेशन लेंदी असू शकतो. मोठं लेक्चर बघून असं स्किप काय करू नका, बिकॉज मी तुम्हाला जे काही शिकवणार आहे ना तेच तुमच्या पेपरमध्ये असणार आहे. हो, व्हिडिओ सुरू करायच्या आधीच मी तुम्हाला गॅरंटी देतो, मी तुम्हाला 3 दिवसामध्ये, ठीक आहे, 3 दिवसामध्ये C++ जे काही शिकवणार आहे तेच तुमच्या पेपरमध्ये असणार आहे. आणि लाईक आपल्या PPTचं सोडून किंवा मी जे शिकवले ते सोडून तुमच्या पेपरमध्ये नवीन काही येणार नाहीये. ठीक आहे, PYQs बघू शकता. माझ्यावरती भरोसा होत नसेल तर PYQs बघून घ्या. आपण इथं जे काही डिस्कस करतोय तेच तुमच्या पेपरमध्ये असणार आहे. ठीक आहे, तर CS1 चा एकदा पटकन आपण वेटेज बघूयात. तर सगळ्यात पहिला चॅप्टर जो आहे CS1 मधला पहिला चॅप्टर काय आपला? ऑपरेटिंग सिस्टम. बरोबर, पहिला चॅप्टर काय? ऑपरेटिंग सिस्टम. जर तुम्ही ऑपरेटिंग सिस्टमचं वेटेज बघाल तर ऑपरेटिंग सिस्टम असतो 22 मार्क्सला. किती मार्काचा वेटेज आहे? 22 मार्क्सला. आता दुसरा चॅप्टर काय? DS म्हणजे डेटा स्ट्रक्चर. बरोबर, डेटा स्ट्रक्चरचा वेटेज असतो अप्रॉक्स 17 मार्क्स. 17 मार्क्सचा वेटेज असतो. आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे तिसरा चॅप्टर वरती, दॅट इज इन C++. ठीक आहे, आता C++ वेटेज बघून बिलकुल घाबरू नका. दॅट इज 41 मार्क्स. येस, आपला पेपर आहे 50 मार्क्सचा, पण C++ वेटेज आहे 41 मार्क्स. अँड द फोर्थ चॅप्टर HTML तो आहे 14 मार्क्सला. ठीक आहे, किती मार्क्सला? 14 मार्क्सला. ठीक आहे, तर सगळ्यात इम्पॉर्टंट वेटेज मला सांगा, सगळ्यात जास्त वेटेज कोणत्या चॅप्टरला? 4च चॅप्टर आहेत ना आपल्याला CS1 मध्ये, बरोबर? तर सगळ्यात जास्त वेटेज तुम्हाला दिसतो C++ ला. येस, दॅट इज 41 मार्क्स. अरे तुमचा CS1 चा पेपर किती मार्काला असतो रे? तुमचा CS1 चा पेपर असतो 50 मार्काला, बरोबर? आता 50 मार्काला 41 मार्क्सचं C++ कसं शक्य आहे? सांगतो बघा. ऍक्च्युली याच्यामध्ये कोडिंगच तुम्हाला 10 मार्काला असतात. किती मार्काला कोडिंग असतात? 10 मार्कालाच कोडिंग असतात. ऍक्च्युली कोडिंग तुम्ही फक्त कोडिंग कसं बघितलं ना, ऍक्च्युअल मध्ये 20 मार्काचे असतात, पण तुम्ही फक्त 10 मार्काची कोडिंग लिहू शकतात, बरोबर? आणि बाकीचं सगळं थेरॉटिकल क्वेश्चन्स असतात. 3 मार्काचे क्वेश्चन्स, 4 मार्क्स क्वेश्चन अँड 5 मार्क्स कोड. किती? 5 मार्क्स कोड. असं आपल्याकडे भरपूर क्वेश्चन्स आहेत या चॅप्टरमध्ये, भरपूर क्वेश्चन्स आहेत. पण तेच म्हणतोय मी, व्हिडिओ सुरू करायच्या आधी आता दुसऱ्यांदा सांगतोय मी जेवढं तुम्हाला शिकवलं C++ मध्ये तेवढंच तुम्ही करा. ठीक आहे, एक्स्ट्रा काही करायची गरज नाही. मी जे PDF तुम्हाला याच्यामध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईल किंवा मी जे तुम्हाला इथं डिस्प्ले करणार आणि मी जे तुम्हाला एक्सप्लेन करणार तेवढंच तुम्हाला समजून घ्यायचंय. एक्स्ट्रा काहीच करू नका. ठीक आहे, एक्स्ट्रा करायचं असेल तर करू शकता, पण तुम्हाला ऍज सच लाईक मी जेवढं शिकवतो ना त्याच्यावरच तुम्ही एक चांगलं डिसेंट स्कोर करू शकता, आउट ऑफ स्कोर करू शकता तुम्ही. ठीक आहे, समजतं का सगळ्यांना? चलो, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट स्टार्ट द मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर, दॅट इज C++. ठीक आहे, व्हिडिओला कुठेही काहीच स्किप करू नका, कोणताही टॉपिक स्किप करू नका. आता तुम्ही लाईक मी जेवढं सांगतोय तेवढं करायचं असेल तर काहीच स्किप नाही करायचं, नाहीतर एखादा टॉपिक स्किप करणार आणि नंतर म्हणणार की नाही मला समजलंच नाही, माझं झालंच नाही. ठीक आहे, चलो. सो आज या व्हिडिओमध्ये आपण बेसिकली डिस्कस करतोय बेसिक मेथड ऑफ कोडिंग वर्सेस क्लास. ठीक आहे, आता तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये जो कोडिंग केला ना, 11th स्टँडर्ड आठवतोय? 11th स्टँडर्ड मध्ये तुम्ही C++ कोडिंग केलं ना, तर 11th स्टँडर्ड मध्ये ना यू हॅव डन द बेसिक मेथड. विच मेथड? बेसिक मेथड ऑफ कोडिंग. बट नाव इन 12th स्टँडर्ड यू मस्ट नो हाऊ टू डू द C++ कोड बाय युझिंग क्लास. सो क्लासला यूज करून तुम्हाला कोड करता आलं पाहिजे, कारण बोर्ड एक्झाम मध्ये ते मेन्शन करतील राईट OOP प्रोग्राम, दॅट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम. सो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम मध्ये आपल्याला क्लास आणि ऑब्जेक्ट वापरायचा असतो. काय वापरायचा असतो? क्लास आणि ऑब्जेक्ट. सो क्लास काय असतो, ऑब्जेक्ट काय असतो? अच्छा, आता क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलंय राईट अ C++ कोड युझिंग OOP टेक्निक, OOP कन्सेप्ट, क्लास कन्सेप्ट, आणि तुम्ही ना कोडिंग केलं बेसिक मेथडनी. कसं कोडिंग केलं? बेसिक मेथडनी. तुम्हाला सरळ तिथं 0 मार्क्स भेटेल. किती मार्क्स भेटेल? 0 मार्क्स. तर तुम्हाला जर क्वेश्चन मध्ये त्यांनी सांगितलं असेल की OOP मेथड वापरा, तर तुम्हाला क्लास आणि ऑब्जेक्टचा कन्सेप्ट वापरूनच कोडिंग करायचं आहे. ठीक आहे, अच्छा, ज्यांना ना क्लास काय, ऑब्जेक्ट काय हे सुद्धा माहित असेल ना, तुम्ही पण टेन्शन नका घेऊ. मी सगळं एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे, एकदम डिटेलमध्ये. मी असं अज्युम करून चालतोय की जो माझा व्हिडिओ बघतो ना त्याला काहीच माहित नाही आता C++चा, पण जो माझा व्हिडिओ पूर्ण कम्प्लीट करेल मी त्याचं गॅरंटी घेऊ शकतो की त्याला C++ या चॅप्टर मधला कोणताही क्वेश्चन विचारू देत तो त्याला अटेम्प्ट करून येणार आणि तो 100 मार्क्स म्हणजे कम्प्लीट मार्क्स त्याच्यामध्ये स्कोर करून येणारच. ठीक आहे, ती गॅरंटी मी घेऊ शकतो. पण फक्त तुम्ही एंड पर्यंत व्हिडिओ बघत राहा. किती जरी मोठा व्हिडिओ असेल, किती लेंथी व्हिडिओ जरी असेल,
आता मी बघितलं, मला युट्यूबवरती कळतं, ठीक आहे, कोणता म्हणजे लाईक अनालिसिस आपण म्हणतो ना, व्हिडिओ अनालिसिस, त्याच्यावरनं कळतं. मॅक्झिमम स्टुडंट्सना व्हिडिओ स्टार्ट करतात आणि त्याच्यानंतर ना त्यांचं कमी होऊन जातो, ग्राफ खाली पडतो. मला समजून जातं की व्हिडिओचं बघितलं, थोडंफार बघितलं, त्याच्यानंतर व्हिडिओचं ड्युरेशन बघितलं आणि एक्झिट मारलं. असं नका करू. असं करायचं असेल तर मग स्कोर नाही येणार. जर तुम्हाला चांगलं स्कोर करायचंय, काहीच माहित नसेल, नका टेन्शन घेऊ, मी तुम्हाला सगळं सांगतो, ठीक आहे. त्याच्यानंतर क्लास अँड ऑब्जेक्ट्स आपण डिस्कशन करूयात. जीसीडी कोडिंग, आता एक काम करू, इथून फक्त आपण एक कट करू, कारण कोडिंगसाठी ना मी सेपरेट व्हिडिओ बनवले. आता याच व्हिडिओमध्ये जर मी कोड पण एक्सप्लेन केलं ना तर अजून व्हिडिओ लेंदी होणार, ते अजून तुम्ही घाबरणार. तर त्यापेक्षा मी काय करतो ना, तर कोडिंग अवॉइड करतो. कोडिंग फक्त थिअरी डिस्कस करू. मेंबर फंक्शन काय, फीचर्स ऑफ ओपी, व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट. फीचर्स ऑफ ओपी व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट. येणार म्हणजे येणार, तुमच्या पेपरमध्ये येणार, तुमच्या पेपरमध्ये 3 मार्काला येणार. कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टर, गॅरंटी देतो तुम्हाला. कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टर या 2 टॉपिक मधनं एक टॉपिक जरी नाही आलं ना, म्हणजे 2 टॉपिक पण नाही आलं ना, असं होऊ शकत नाही. पहिली गोष्ट, कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टर दोन्हीपैकी एक तरी येणार किंवा दोन्ही येणार, ठीक आहे. एक तर येणार किंवा दोन्ही येणार. एक तर 3 मार्काला येतील किंवा 4 मार्काला येतील. येणार म्हणजे येणार. आणि नाही आला ना, या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नंतर मला सांगा, सर तुम्ही जे सांगितलं ना, हे नाही आलं कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टर, असं होऊच शकत नाही. कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टर या टॉपिक वरती तुम्हाला क्वेश्चन विचारणार म्हणजे विचारणारच. फीचर्स ऑफ ओपी विचारणार म्हणजे विचारणारच. मेंबर फंक्शन, अरे मी तेवढंच टॉपिक आणले तर जे तुमच्या पेपरमध्ये येणार आहे. माझ्याकडे ना C++ खूप मोठी लिस्ट आहे, बरोबर. तर ते सगळं मी अवॉइड केले आणि फक्त तेच टॉपिक आणले. मला माहिती आहे टाइम खूप कमी आहे, आपल्याकडे खूप कमी टाइम आहे. हार्डली वी हॅव ओनली 1 or 2 months वी हॅव इन आवर हँड, ठीक आहे. पण 2 महिन्यात आपल्याला खूप जास्त काय करायचंय, तर लक्ष द्या, ठीक आहे. चलो, सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. तर सगळ्यात आधी आपण डिस्कस करूयात C++ बेसिक मेथड ऑफ एरिया ऑफ सर्कल, ठीक आहे. मी काम करतो, एक कोड घेतो, ठीक आहे. आणि आपला ना हा क्वेश्चन तोच राहू दे, एरिया ऑफ सर्कल. एव्हरीबडी नो हाऊ टू फाइंड द एरिया ऑफ सर्कल, ठीक आहे. वी आर गोइंग टू डू अ C++ कोड करू, बट दिस टाइम वी विल गो फॉर बेसिक मेथड. आपण कसं कोडिंग करणार आहे, बेसिक मेथडनी कोडिंग करणार आहे, जसं तुम्ही 11th मध्ये कोडिंग करत होता. आता हे फक्त त्यांच्यासाठी ज्यांना C++ मध्ये 11वी मध्ये आम्ही सर CS काहीच नाही केलं, असं असतात ना काही स्टुडंट्स, इंटिग्रेट घेतात, टायअप घेतात आणि त्याच्यानंतर म्हणतात की आमचं 11वी मध्ये CS काहीच नाही झालं. त्यांच्यासाठी खास परत बेसिक पासून 11वीचा कन्सेप्ट आधी एक्सप्लेन करतो, मग 12वीच्या कन्सेप्ट मध्ये जाऊ, कारण एकदम कन्सेप्ट तुमचा क्रिस्टल क्लिअर झाला पाहिजे, ठीक आहे. तर मला सांगा, आपण एक कोड लिहायचंय आणि आपला कोड काय करणार, एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट करून देणार. सो जर मला एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट करायचं असेल तर मला इनपुट काय द्यावं लागेल, रेडियस द्यावं लागेल, बरोबर. सो इफ आय एम गोइंग टू गिव्ह द रेडियस एज इनपुट, आय विल गेट द एरिया ऑफ सर्कल एज द आउटपुट. सो हाऊ टू डू द कोड, वी ऑल नो एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय असतो, πr² म्हणजे 3.14 इंटू r इंटू r. सो r आपला इनपुट असेल, r कोणता सांगणार, r आपला इनपुट असेल. युजरकडनं r घेऊ, हा कॅल्क्युलेशन करू आणि युजरला त्याचा आउटपुट आपण प्रिंट करून देऊ, ठीक आहे. सो आपण कोडिंग करताना सगळ्यात आधी काय करतो, हॅश इन्क्लूड. काय करतो, हॅश इन्क्लूड. हेडर फाईल देतो ना आपण, व्हॉट इज दिस हॅश इन्क्लूड. हॅश इन्क्लूड म्हणजे, ठीक आहे, आपण हेडर फाईलला इन्क्लूड करायला सांगतोय कंपायलरला. आणि आपला सगळ्यात पहिला हेडर फाईल काय असतो, iostream.h. काय असतो आपला सगळ्यात पहिला हेडर फाईल, iostream.h, ठीक आहे. कोडिंगची सुरुवात होते हेडर फाईलने, ठीक आहे. iostreamचा अर्थ काय असतो, इनपुट आउटपुट स्ट्रीम. .h म्हणजे काय असतो, हेडर फाईल. आता हे लाईनचं ऍक्च्युअल मध्ये यूज काय, तुम्ही तुमच्या कोडिंग मध्ये ना 2 फंक्शनचा वापर करू शकता, दॅट इज Cin अँड Cout. तुम्हाला कोडिंग मध्ये इनपुट आउटपुट, तर इन कोड वी हॅव टू गिव्ह अ इनपुट अँड वी हॅव टू गेट आउटपुट, राईट. सो इनपुट आउटपुट साठी तुम्हाला Cin Cout वापरावं लागेल. तर Cin Cout जर तुम्हाला कोडिंग मध्ये वापरायचं असेल तर हेडर फाईल iostream.h असला पाहिजे, ठीक आहे. तर हा हेडर फाईल असल्यामुळं आपण कोडिंग मध्ये Cin Cout च्या फीचर्सला ऍक्सेस करू शकतो, ठीक आहे. सिंपल. चलो नेक्स्ट हेडर फाईल. अजून एक हेडर फाईल खूप इम्पॉर्टंट आहे, हॅश इन्क्लूड. हॅश म्हणजे हेडर फाईल, हॅश इन्क्लूड conio.h. व्हॉट इज conio.h, कन्सोल इनपुट आउटपुट.h. आता कन्सोल इनपुट आउटपुट.h वापरल्याने आपण आपल्या कोडिंग मध्ये 2 फंक्शन ऍक्सेस करू शकतो, दॅट इज क्लिअर स्क्रीन फंक्शनला आपण ऍक्सेस करू शकतो आणि गेट ch. जर तुम्हाला हे 2 फंक्शनला ऍक्सेस करायचं असेल किंवा हे 2 फंक्शन तुम्हाला वापरायचं असेल फ्रीमध्ये वापरायचं असेल तर त्यांचा हेडर फाईल असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला Cin Cout फ्रीमध्ये वापरायचं असेल तर त्यांचा हेडर फाईल असणं गरजेचं आहे. आणि हे हेडर फाईल खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात आपल्या कोडिंगमध्ये, ठीक आहे. समजलं. आता क्लिअर स्क्रीन काय करतो, आपल्या प्रिव्हियस आउटपुट स्क्रीनला क्लिअर करतो. फॉर एक्झाम्पल मी ऍडिशनचा कोड केला आणि फॉर एक्झाम्पल माझा आउटपुट होता 10. माझा आउटपुट समजा 10. आता परत मी कोडला रन केला, मला आउटपुट भेटेल 20.
मी परत कोडला रन केलं, मला आउटपुट भेटलं 30. अरे पण प्रिव्हियस आउटपुट काय करतात, आधीचे आउटपुट काय करतात, आधीचे आउटपुट नको आहे मला. वेन एव्हर आय एम गोइंग टू रन द कोड, आय वॉन्ट ओनली आउटपुट, आय डोंट वॉन्ट द प्रिव्हियस आउटपुट. समजा तुम्हाला प्रिव्हियस आउटपुटला क्लिअर करायचं असेल तर तुम्हाला वापरावं लागेल क्लिअर स्क्रीन. काय करावं लागेल, क्लिअर स्क्रीन. आणि गेट सीएच, गेट सीएच म्हणजे काय, गेट द कॅरेक्टर. गेट सीएच म्हणजे काय, गेट द कॅरेक्टर. तर आपला कंपायलर काय करतो, व्हेरिएबल कडनं रिझल्ट आपल्या आउटपुट स्क्रीनमध्ये डिस्प्ले करण्यासाठी हेल्प करतो. ठीक आहे, असं यांचा काहीतरी रोल, म्हणजे असं यांचा रोल असतो. आय होप सो तुम्हाला यांचा रोल क्लिअर असेल. 11th मध्ये तुम्हाला सगळं तुम्ही शिकले असतील. आता मी पण तुम्हाला शिकवले 11th मध्ये, तर तुम्हाला सगळं हे पॉईंट्स क्लिअर असेल. ठीक आहे, चलो ओके. सो आफ्टर इन्क्लुडिंग द हेडर फाईल, आफ्टर इन्क्लुडिंग द हेडर फाईल आपण काय करतो, बेसिक मेथडमध्ये काय करतो, बेसिक मेथडमध्ये आपण काय करतो, डायरेक्ट मेन फंक्शन लिहितो ना, वॉइड मेन. काय करतो, वॉइड मेन. बरोबर, आपण असं कर्ली ब्रेसेस ओपन करतो. बरोबर, मेन फंक्शन सुरू करतो ना, कर्ली ब्रेसेस ओपन करतो अँड आपण मेन फंक्शन लिहायला सुरू करतो. चला, सो सगळ्यात आधी आपण काय लिहितो, क्लिअर स्क्रीन. काय लिहितो, क्लिअर स्क्रीन. म्हणजे आपण प्रिव्हियस आउटपुटला क्लिअर करतो. बरोबर, क्लिअर स्क्रीन केल्याने काय होतं, आपलं प्रिव्हियस आउटपुट क्लिअर होतो. चलो, मग त्याच्यानंतर मला व्हेरिएबल वापरावं लागेल, फ्लोट. म्हणजे फ्लोट इज द डेटा टाइप ऑफ द व्हेरिएबल. आता माहिती आहे ना तुम्हाला, इंटीजर, फ्लोट. इंटीजर म्हणजे काय असतो, 10, 20, 30 असं काही लिहायचं असेल, याला आपण म्हणतो इंटीजर. फ्लोट म्हणजे काय, 1.2, 3.14 असं पॉईंटमध्ये एखादा आन्सर असेल तर आपण त्याला काय म्हणतो, फ्लोट. ठीक आहे, ए कॉमा बी कॉमा सी यांना आपण काय म्हणतो, कॅरेक्टर. सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टरला काय म्हणतो, जसं की हॅलो. सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टरला काय म्हणतो, स्ट्रिंग म्हणतो आपण. म्हणजे हे झाले डेटा टाइप्स. हे काय झाले, डेटा टाइप्स. समजते का? ठीक आहे, थोडं फास्ट जातोय. ठीक आहे, पण हे सगळं 11वीचं कन्सेप्ट आहे. ठीक आहे, सो मी कम्प्युटरला सांगणार फ्लोट. काय बरं फ्लोट, कारण बघा ना, आपण कॅल्क्युलेशन कशामध्ये करणार आहे, 3.14 इंटू आर इंटू आर. समजा तुम्ही ते इंटीजर दिला ना, तुमचा आन्सर ना पॉईंटमध्ये नाही येणार. यू विल गेट युअर आन्सर, बट युअर आन्सर विल नॉट बी इन द पॉईंट. सो जर तुम्हाला आन्सर पॉईंटमध्ये हवा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला फ्लोट द्यावं लागेल. ठीक आहे, फ्लोट. अच्छा, आता व्हेरिएबल कोणकोणता वापरायचा, कोणकोणता व्हेरिएबल वापरणार आपण, जसं की रेडियस आर अँड एरिया ऑफ सर्कल ए. ठीक आहे, चलो. आता मला आरचा व्हॅल्यू सांगणार कोण, आता हा व्हेरिएबल्स आहेत. व्हेरिएबल्स काय असतात, व्हेरिएबल्स आर यूज टू स्टोअर द व्हॅल्यूज. ठीक आहे, व्हेरिएबल्स कोडिंग मध्ये काय करतात, व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी हेल्प करतात. आपण याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करू. ठीक आहे, ठीक आहे, चलो. सो आर सांगणार कोण, युजर. मला युजरकडनं घ्यायचंय, मला काय करायचं, युजरकडनं घ्यायचंय. तर मला युजरला सांगावं लागेल ना, युजरला सांगावं लागेल सी आउट एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर. या ऑपरेटरला काय म्हणतो, एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर. डबल कोट्स, एक मिनिट, डबल कोट्समध्ये आपण जे काय लिहितो, डबल कोट्समध्ये आपण जे काय लिहितो तो ऍज इट इज प्रिंट होतो. सो आपण काय म्हणणार, एंटर द रेडियस. काय म्हणणार आपण, एंटर द रेडियस. सो हा मेसेज कुणाकडे जाणार, हा मेसेज युजरला डिस्प्ले होणार. सी आउट म्हणजे काय, आउटपुट स्क्रीनवरती डिस्प्ले होणार. समजलं, सी आउट म्हणजे काय, आउटपुट स्क्रीनवरती डिस्प्ले होणार. आता सी आउट काम का करणार, कारण त्याचा बॉस वरती आहे ना, आठवलं का, त्याचा बॉस हॅश इन्क्लूड iostream.h. सो हा सी आउट काम का करणार, बिकॉज त्याच्यावरती त्याचं हेडर फाईल आपण दिलेलं आहे. बॉस म्हणजे हेडर फाईल. ठीक आहे, चलो. सो एंटर द रेडियस. त्याच्यानंतर काय करावं लागेल, सेमिकोलन द्यावं लागेल. ठीक आहे, काय करू, सेमिकोलन द्यावं लागेल आपल्याला. हा, त्याच्यानंतर काय करायचं, सेमिकोलन द्यायचं. ठीक आहे, हा. मग युजर काहीतरी नंबर इनपुट करणार ना, सो युजर जे नंबर इनपुट करणार ते आपल्याला स्टोअर करायचं. सो काय करणार, सी इन, इन्सर्शन ऑपरेटर. याला आपण काय म्हणतो, इन्सर्शन ऑपरेटर. याला आपण काय म्हणतो, एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर. आउटपुटसाठी एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर, इनपुटसाठी इन्सर्शन ऑपरेटर. ठीक आहे, चलो. इनपुट कुठं करणार, आर मध्ये. सो युजर जे काय एंटर करेल, व्हॉट एव्हर युजर इज गोइंग टू एंटर, युजरने एंटर केला 10. ठीक आहे ना, काही एंटर करू दे युजरला, काही एंटर करू दे, ते कुठं स्टोअर होणार, व्हेरिएबल आर मध्ये स्टोअर होणार. चलो, आता आपल्याला इनपुट भेटला. आता आपल्या ऍक्च्युअल कामकडे लावूयात. ठीक आहे, मला सांगा दुसरा व्हेरिएबल कोण आपल्याकडे, ए. सो काय लिहिणार मी, ए इज इक्वल टू 3.14 इंटू आर सेमिकोलन. सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट, पाय आर स्क्वेअर. अरे एरिया ऑफ सर्कल म्हणजे काय असतो, पाय आर स्क्वेअर. हा, पण आरचं व्हॅल्यू सांगितलं कोणी, आरचा व्हॅल्यू सांगितलं युजरने. युजरकडनं इनपुट घेतला ना आपण, युजरला जे सांगितलं, सी आउट म्हणजे काय, आपण प्रिंट केला, एंटर द रेडियस. मग युजरने काहीतरी इनपुट दिला, ते कुठं स्टोअर झाला, आर मध्ये स्टोअर झाला. आणि आर मध्ये स्टोअर झाल्यानंतर तो आरचा व्हॅल्यू इथे येणार आणि आपलं कॅल्क्युलेशन होणार. आणि हा पूर्ण कॅल्क्युलेशन झाल्यानंतर आपला जो काही आन्सर असेल, कशामध्ये असेल, पॉईंटमध्ये असेल. कशामध्ये असेल, पॉईंटमध्ये असेल, तो आपला व्हेरिएबल ए मध्ये स्टोअर होतो. कुठं स्टोअर होतो, व्हेरिएबल ए मध्ये स्टोअर होतो. सो आपला झालंय, काम झालंय. पण आपला आन्सर कुणाकडे, आपला आन्सर कम्प्युटरकडे, पण आपल्याला ते प्रिंट पण करायचं ना. सो आपल्याला तो आन्सर प्रिंट करायचा. सो मी काय सांगणार, सी आउट. काय म्हणणार मी, सी आउट एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर. मी काय सांगू इथं, एरिया ऑफ सर्कल इज, म्हणजे आज सांगतो ना, एरिया ऑफ, मी खाली लिहितो, सर्कल इज
डबल कोट्स क्लोज, डबल कोट्स ओपन, डबल कोट्स. हे बघा डबल कोट्सचा सीन काय असतो ना, डबल कोट्सच्या आतमध्ये आपण जे काही लिहितो ना ते ऍज इट इज प्रिंट होतो. कसं प्रिंट होतो? ऍज इट इज प्रिंट होतो. सो डबल कोट्सच्या आतमध्ये आपण जे काही लिहितो तो स्टेटमेंट ऍज इट इज प्रिंट होतो. मला सांगा आन्सर कोणाकडे? ए कडे. आन्सर कोणाकडे? ए कडे आहे. बरोबर, आपला आन्सर ए कडे आहे. सो आपण काय करणार? आपण इथं यूज करणार एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर, एक्स्ट्रॅक्ट द व्हॅल्यू ऑफ ए. एक्स्ट्रॅक्ट द व्हॅल्यू ऑफ ए. ए ला डबल कोट्स मध्ये नका टाकू, ठीक आहे. आता जर तुम्ही त्या ए ला चुकून डबल कोट्स मध्ये टाकलं तर काय आउटपुट येणार? एरिया ऑफ सर्कल इज ए. पण आपला आन्सर कोणाकडे? एच्या आतमध्ये. व्हेरिएबल, अरे ए तर व्हेरिएबल आहे ना रे, व्हेरिएबलच्या आतमध्ये आपला आन्सर आहे. सो वी विल एक्स्ट्रॅक्ट द व्हॅल्यू ऑफ ए. आता एच्या व्हॅल्यूला एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी ना फक्त एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर द्या. याला काय म्हणतो? एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर. ठीक आहे, ठीक आहे. चलो बरोबर जातोय का आपण? हो, ठीक आहे. दॅट्स इट. आपला कोड डन आहे. सो वी विल डू गेट सी एच. काय करणार आपण इथं? गेट सी एच. गेट सी एच म्हणजे काय असतो? गेट द कॅरेक्टर अँड देन क्लोज द कर्ली ब्रेसेस. दॅट्स इट, दॅट्स इट. बस एवढंच. आता हा कोड जर तुम्ही रन केला ना, तर म्हणजे मी तुम्हाला दाखवतो ऍक्च्युली याचा आउटपुट कसं येणार. ठीक आहे, पण समजलं का सगळ्यांना? हा कोड तुम्ही रन केला ना, सगळ्यात आधी तुमच्या स्क्रीनवरती काय येणार? एंटर द रेडियस. यू विल एंटर द रेडियस. दॅट व्हॅल्यू विल गेट स्टोर्ड इन व्हेरिएबल आर. आणि मग त्याचं कॅल्क्युलेशन होणार. काय होणार? त्याचं कॅल्क्युलेशन होणार. आणि त्याचं कॅल्क्युलेशन झाल्यानंतर एचा व्हॅल्यू प्रिंट करू अँड विल गेट द एरिया ऑफ सर्कल. सो दिस इज द बेसिक मेथड. एक मिनिट, मला हे मी सगळं का सांगितलं बरं? कारण मला ना तुम्हाला फक्त हे बेसिक मेथड काय असतं हे सांगायचं होतं. हे आपण 11th स्टँडर्ड मध्ये करतो. 11th स्टँडर्ड मध्ये आपण असं कोडिंग केलेलं, ठीक आहे. पण 12th मध्ये आपण असं नाही कोडिंग केलं. 12th मध्ये आपण क्लास आणि ऑब्जेक्ट. आता ऐका, हाच क्वेश्चन, हाच कोड, हाच कन्सेप्ट मी तुम्हाला कोडिंग करून दाखवतो बाय युझिंग क्लास मेथड. विच मेथड? क्लास मेथड. आता क्लासमध्ये आपण दोन मेथडनी कोड करू शकतो. मेंबर फंक्शन इनसाइड द क्लास, मेंबर फंक्शन आउटसाइड द क्लास. तर एक काम करू, हाच क्वेश्चन घेऊ, म्हणजे तुम्ही ना रिलेट करू शकता. रे मी हाच क्वेश्चन का घेतोय? सो दॅट यू कॅन रिलेट, यू कॅन कम्पेअर हाऊ द बेसिक मेथड कोड वर्क्स, हाऊ द मेंबर फंक्शन इनसाइड द क्लास वर्क्स, हाऊ द मेंबर फंक्शन आउटसाइड द क्लास वर्क्स. तर हाच कोड घेतला तर जास्त बेटर राहील. ठीक आहे, चलो आता हा कोड मी आता टाईप करून रन करण्यासाठी खूप वेळ नव्हता म्हणून मी ऑलरेडी तर टाईप करून आणले. तुम्ही बघा, हा मी टर्बो C++ वरती रन करून याचा स्क्रीनशॉट आणलेला आहे. तर आपण जे काय ते डिस्कस केलं, आपण इथं जे काय डिस्कस केलं ते सगळं आपण टाईप करून रन केलं ना टर्बो C++ वर. तुम्ही पण ट्राय करा, याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही पण एकदा तुमच्या टर्बो C++ वरती ट्राय करा. जोपर्यंत तुम्ही टाईप करून कोड समजून घेणार नाही तोपर्यंत कोडिंग तुम्हाला सोपं वाटणार नाही, तोपर्यंत कोडिंग तुम्हाला अवघड वाटेल. अजूनही टाइम आहे तुमच्याकडे, 2 महिने आहेत. आत्ता पण तुमच्याकडे वेळ आहे. पटकन स्क्रीनशॉट काढा. लेक्चर झाल्यानंतर एकदा असंच टाईप करा जसं मी टाईप केलं ना. वाटतं सर याचा PDF मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, तिथून तुम्हाला अजून क्लिअर दिसेल. काही तर ब्लर दिसत असेल तुम्हाला कदाचित, ठीक आहे, कारण हे थोडं झूम केलेलं इमेज आहे. मी स्क्रीनशॉट काढून झूम केले तर हे ब्लर दिसत असेल तुम्हाला. मी याचं PDF HD फॉर्मॅटमध्ये खाली देतो, तुम्ही तिथून टाईप करा. एकदा टाईप करून रन करून बघा, म्हणजे तुम्हाला टाईप करता करता अजून समजेल. टाईप करता करता तुम्हाला कोडिंग अजून समजेल. आता याचं आउटपुट बघा असं येणार. यू कॅन सी द आउटपुट. एंटर रेडियस ऑफ सर्कल. सो मी काय एंटर केलं? 3 एंटर केला. अँड मला बघा एरिया ऑफ सर्कल काय भेटतं? 28 पॉईंट. कॅन यू सी दॅट पॉईंट? आता हा पॉईंट का आला बरं? का आलं? कारण आपण इथं कोडिंग करताना काय दिलं होतं? डेटा टाईप फ्लोट. आठवते द फ्लोट? वी हॅव गिवन फ्लोट. येस, बिकॉज ऑफ दॅट फ्लोट वी गॉट द आन्सर इन पॉईंट. Otherwise, we could have got the answer only we could have only got the integer part. We may not get the fractional part. Because of the float, we are going to get the answer in the fractional part. 28.26 काय तर आपल्याला भेटतोय. ठीक आहे, चलो आता सेम क्वेश्चन. काय म्हणतो मी? सेम क्वेश्चन C++ कोड फॉर एरिया ऑफ सर्कल. सेम क्वेश्चन बट एक मिनिट आपण करतोय बाय OOP मेथड. घाबरू नका. सेम क्वेश्चन आपण करतोय बाय OOP मेथड. पण OOP मेथड मध्ये आपण 2 टाइप्स असतात, मेंबर फंक्शन इनसाइड द क्लास, मेंबर फंक्शन आउटसाइड द क्लास. ठीक आहे, सो वी आर गोइंग टू यूज मेंबर फंक्शन इनसाइड द क्लास. आधी आपण काय करतोय? मेंबर फंक्शन इनसाइड द क्लास. काय करणार आहे आपण? मेंबर फंक्शन इनसाइड द क्लास. तर नीट लक्ष द्या काय काय करायचं. आता ऑलमोस्ट तुम्हाला सगळे पॉईंट्स याच्यामध्ये क्लिअर असतील. फक्त लाईक मेंबर फंक्शन इनसाइड द क्लास एकदा तुम्ही समजून घ्या. OOPचा एक कोड तुम्ही समजून घ्या. बघा, घाबरू नका. OOPचा तुम्ही एक कोड समजून घेतला तर तोच पॅटर्न, तोच प्रोटोकॉल सगळ्या कोडिंगसाठी फॉलो होतो. समजते का? तोच पॅटर्न, तोच प्रोटोकॉल जो आहे सगळ्या कोडिंगसाठी फॉलो होतो. सो पहिला कोड तुम्हाला थोडं हेवी वाटेल, पण ट्रस्ट मी, जर एक कोड तुम्ही समजून घेतला ना तेच सेम रिपीट करायचं आहे आपल्याला. टेन्शन नका घेऊ. चला हे बघा, ठीक आहे, कोणता कलर याच्यावरती दिसेल? हा, व्हाईट कलर दिसेल. ठीक आहे, चलो. सो सगळ्यात आधी iostream.h. सो iostream.h वापरल्याने आपण काय करू शकतो? सी इन
अँड सी आउटचे फीचर्स आपण वापरू शकतो. बरोबर, क्लिअर. हा हॅश इन्क्लूड कोणी वापरल्यामुळं आपण काय करू शकतो, क्लिअर स्क्रीन, बरोबर, क्लिअर स्क्रीन अँड गेट CH आपण वापरू शकतो. काय करू शकतो, क्लिअर स्क्रीन आणि गेट CH आपण वापरू शकतो. ठीक आहे. हा त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं ना, आपल्याला हा कीवर्ड लिहायचा, क्लास. काय लिहायचं आपल्याला, क्लास. आपण काय करतो, असं लिहितो क्लास, क्लास. आणि क्लासच्या समोर आपण जे काय लिहितो ना, क्लास हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे, हा कीवर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. कम्प्युटर जसा हा रीड करतो ना क्लास, त्याला समजून जातो युजर वॉन्ट टू क्रिएट अ क्लास. ठीक आहे. बेसिकली क्लास कधी वापरतो आपण, तुम्हाला ते सांगतो आधी मी. क्लास आपण त्यावेळेस वापरतो ज्यावेळेस आपल्याला खूप मोठं कोडिंग करायचं असतो. आता ज्यावेळेस मला कॉम्प्लेक्स कोडिंग करायचं असतो ना, वेन आय वॉन्ट टू डू अ कॉम्प्लेक्स कोड, वेन आय वॉन्ट टू डू अ व्हेरी बिग कोड, वेन आय वॉन्ट टू डू अ व्हेरी बिग प्रॉब्लेम स्टेटमेंट, तर माझं बेसिक मेथड कामाला नाही येणार. त्यावेळेस मला कामाला कोण येणार, क्लास. तुम्ही मोठे मोठे कोडिंग करू शकता बाय युझिंग क्लास, पण बेसिक मेथड कुठे गेला आपलं बेसिक मेथड, हा बेसिक मेथड वापरून तुम्ही कॉम्प्लेक्स कोड करू शकत नाही. हा बेसिक मेथड वापरून तुम्ही बेसिक कोड करू शकता. नावरच कळते बेसिक. यू कॅन ओनली परफॉर्म द बेसिक कोडिंग. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. असं कॉम्प्लेक्स कोड करण्यासाठी तुम्हाला काय लागेल, कॉम्प्लेक्स कोड म्हणजे एकाच कोडमध्ये मल्टिपल फंक्शन्स आपण ऍक्सेस करू शकतो. एकाच कोडमध्ये आपण मल्टिपल फीचर्स ऍक्सेस करू शकतो बाय युझिंग व्हॉट, बाय युझिंग क्लास. म्हणून आपल्याला क्लास शिकून घ्यायचे, म्हणून आपल्याला काय करायचं, क्लास शिकून घ्यायचे. पण आपण त्याच क्वेश्चनला कोड करतोय. सो क्लास बनवून ठीक आहे, एक काम करा, असं इमॅजिन करा, एक क्लास आहे, बरोबर, एक क्लास आहे. एका क्लासमध्ये स्टुडंट्स असतात, बरोबर. सो तुमचा क्लास घ्या, जसं की 12th स्टँडर्ड तुमचा क्लासरूम आहे, बरोबर. आता 12th स्टँडर्डच्या क्लासरूम मध्ये भरपूर स्टुडंट्स असतात. सो दे आर द ऑब्जेक्ट्स अँड क्लास दिस इज अगेन अ एंटिटी. वी कॅन से क्लास इज अन एंटिटी, आणि क्लासच्या आतमध्ये जे स्टुडंट्स आहेत ते त्यातले ऑब्जेक्ट्स आहेत. ठीक आहे. तर नेहमी लक्षात घ्या, क्लासच्या आतमध्येच ऑब्जेक्ट येतात, ऑब्जेक्टच्या आतमध्ये कधी क्लास येत नाही. समजलं काय म्हणतो मी, क्लासच्या आतमध्ये स्टुडंट येतात, स्टुडंटच्या आतमध्ये क्लास येत नाही ना, बरोबर ना. तर असं लक्षात ठेवा, क्लासच्या आतमध्ये ऑब्जेक्ट येतात, क्लासच्या आतमध्येच ऑब्जेक्ट म्हणजे क्लास नंतर ऑब्जेक्ट येतात. ठीक आहे, चलो. सो क्लासच्या समोर आपण जे काय लिहितो दॅट इज द नेम ऑफ द क्लास. आणि क्लासच्या समोर मी काय लिहितोय, सर्कल. क्लासच्या समोर मी काय लिहितोय, सर्कल. सो सर्कल बनतो आपला नेम ऑफ द क्लास, सर्कल बनतो आपला नेम ऑफ द क्लास. पहिला स्टेप क्लिअर. क्लास कसा बनवायचा, बाय द कीवर्ड क्लास. क्लास कसं बनवायचं, बाय द कीवर्ड क्लास. आणि क्लासच्या समोर आपण जे काय लिहितो दॅट इज द नेम ऑफ द क्लास. क्लासच्या समोर आपण जे काय लिहितो दॅट इज द नेम ऑफ द क्लास. ओके. आता क्लासच्या आतमध्ये ना 3 ऍक्सेस स्पेसिफायर असतात. एक असतो प्रायव्हेट, एक असतो पब्लिक, एक असतो प्रोटेक्टेड. पण आपल्याला सध्या प्रोटेक्टेड वरती बोलायचं नाहीये, कारण सिलेबसमध्ये जास्त इम्पॉर्टंट नाही प्रोटेक्टेड, पण पब्लिक आणि प्रायव्हेट इम्पॉर्टंट. ठीक आहे. आता बघा, क्लासच्या आतमध्ये ना 2 ऍक्सेस स्पेसिफायर असतात. क्लासमध्ये ना 2 क्लास मॉनिटर, हे क्लास मॉनिटर असतात असं इमॅजिन करा. प्रायव्हेट आणि पब्लिक असतात क्लास मॉनिटर. ठीक आहे, क्लास मॉनिटर. आता एक क्लास मॉनिटर ना तो सगळ्यांना माहित असतो, पब्लिक क्लास मॉनिटर म्हणजे सगळ्यांना माहित असतो. आणि क्लासच्या आतमध्ये जो प्रायव्हेट क्लास मॉनिटर आहे ना, मी रिलेट करतोय मॉनिटर सांगून, क्लास मॉनिटर असा होता क्लासमध्ये मॉनिटर. 11th आणि 12th मध्ये खूप कमी असतात. तुम्ही स्कूलमध्ये होते आठवते, तर एक असतो ना क्लास मॉनिटर, CR वगैरे असतात ना, तसंच काहीतरी. ठीक आहे. तर एक क्लास मॉनिटर सगळ्यांना माहिती आहे, हा पब्लिक क्लास जो आहे तो सगळ्यांना माहित असतो. पण प्रायव्हेट टीचर्स काय करतात माहिती आहे का, तुमचे टीचर्स खूप चाप्टर असतात, ते काही मुलांना ना सांगून ठेवतात, एक काम कर, तू क्लास टीचर आहे, तू क्लास मॉनिटर आहे, पण कोणाला सांगायचं नाही, क्लासमध्ये जे काय होतं ना मला गपचूपून सांगायचं, असं आहे. हा ठीक आहे. प्रायव्हेटमध्ये आपण जे काही डेटा ठेवतो ना, दॅट इज हिडन फ्रॉम द अदर क्लास. सो प्रायव्हेटमध्ये कोण आहे, फ्लोट, R, A, पाय. नाउ दीज आर दी व्हेरिएबल्स. नाउ दीज व्हेरिएबल्स आर हिडन. दीज व्हेरिएबल्स आर हिडन फ्रॉम द अदर क्लास. दीज व्हेरिएबल्स आर हिडन फ्रॉम द अदर क्लास. दीज व्हेरिएबल्स आर हिडन फ्रॉम द अदर क्लास. बट या व्हेरिएबल्सला फक्त याच क्लासचे मेंबर्स ऍक्सेस करू शकतात. या व्हेरिएबल्सला या क्लासचे बाहेरचे मेंबर्स ऍक्सेस करू शकत नाही. समजतं का सगळ्यांना? सो हे झालं प्रायव्हेट. सो प्रायव्हेट डेटामध्ये शक्यतो आपण काय ठेवतो, व्हेरिएबल्स. सो नेहमी लक्षात ठेवा, जे व्हेरिएबल्स असतात ना, व्हेरिएबल्स कोडिंगमध्ये यूज होणारे व्हेरिएबल्स, आपण कोडमध्ये जे काही व्हेरिएबल्स यूज करतो, कोडिंगमध्ये आपण जे काही व्हेरिएबल्स यूज करतो, सगळे व्हेरिएबल्स नेहमी कुठे असतात, प्रायव्हेटमध्ये असतात. ऑलवेज रिमेंबर, कोडिंगमध्ये यूज होणारे व्हेरिएबल्स प्रायव्हेटमध्ये असतील. मी अजून दोनदा सांगेल, कारण तुम्हाला हे तुमच्या लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आपण कोडिंगमध्ये यूज करणारे सगळे व्हेरिएबल्स प्रायव्हेटमध्ये असतील. आपण कोडिंगमध्ये यूज करणारे सगळे व्हेरिएबल्स प्रायव्हेटमध्ये असतील. ठीक आहे. सो प्रायव्हेट ऍक्सेस स्पेसिफायर मध्ये व्हेरिएबल्स असतील. काय असतील, व्हेरिएबल्स. चलो, पब्लिकमध्ये काय असतो, मोस्टली फंक्शन. पब्लिकमध्ये मोस्टली काय असतो, फंक्शन. मी 3दा रिपीट करणार आहे, तुम्ही पण माझ्यासोबत रिपीट. पब्लिकमध्ये नेहमी असतो फंक्शन. आणि प्रायव्हेटमध्ये नेहमी असतो व्हेरिएबल. प्रायव्हेटमध्ये कोण असतो, व्हेरिएबल. एकदाच लक्षात ठेवा, अख्खं कोड तुम्हाला याच फॉर्मॅटमध्ये कोडिंग करायचं. ठीक आहे, सगळे कोडिंग तुम्हाला याच फॉर्मॅटमध्ये कोडिंग करायचं. ठीक आहे. चलो, पब्लिकमध्ये काय क्रिएट करतो, फंक्शन. सो सी, वाईड एरिया.
वाईडच्या समोर आपण जे काय लिहितो दॅट इज द एरिया. सी दिस इज कॉल्ड एज अ मेंबर फंक्शन. दिस इज कॉल्ड एज अ मेंबर फंक्शन. आपण म्हणतो मेंबर फंक्शन. एक तुम्ही समजून घ्या, there can be many member functions, there can be many member functions, but there can be only and only one main function. म्हणजे आपण फक्त ना एकदाच वाईड मेन असं लिहू शकतो, पण वाईडच्या समोर आपण जे काय लिहितो ना, वाईडच्या समोर आपण जे काय लिहितो तो फंक्शन असतो, पण वाईड मेन आपण फक्त एकदाच यूज करू शकतो. समजते? अख्ख्या कोडमध्ये वाईड मेन एकदाच असतो, पण वाईड एरिया, वाईड सर्कल, वाईड रेक्टँगल, वाईड स्क्वेअर, वाईड पॉलिगॉन असे भरपूर फंक्शन असू शकतात, भरपूर फंक्शन असू शकतात. ठीक आहे, समजलं का? वाईड एरिया इज कॉल्ड एज अ मेंबर फंक्शन. हा झाला मेंबर फंक्शन. आता मेंबर फंक्शनच्या आतमध्ये कर्ली ब्रेसेस ओपन, कर्ली ब्रेसेस क्लोज, दिस इज द मेंबर फंक्शन. आणि हा कोड काय रे? हा कोड काय तुम्हाला दिसतंय का? हा कोड काय? दिस कोड इज नथिंग बट तोच कोड आपण जे आता एरिया ऑफ सर्कल मध्ये केला होता. ठीक आहे, सी आउट एंटर रेडियस ऑफ द सर्कल. आठवतंय का याचा आधीचा कोड? एंटर रेडियस ऑफ द सर्कल. तर हा लॉजिक आहे, लॉजिक ऑफ द कोड, लॉजिक ऑफ द कोड, एंटर रेडियस ऑफ द सर्कल. सी इन आर, आर ला इनपुट केलं, मग त्याच्यानंतर आपण पाय मध्ये स्टोअर करतोय 3.14. म्हणजे आपण इथं डिक्लेअर करतोय, नाही डिक्लेअर केलं तरी तुम्ही डायरेक्ट इथं डिक्लेअर करू शकता 3.14 इंटू आर इंटू आर. चालतंय असं केलं तरी चालेल. पाय इज इक्वल टू 3.14, ए इज इक्वल टू पाय इंटू आर म्हणजे पाय आर स्क्वेअर. आणि सी आउट काय करतोय? एरिया ऑफ सर्कल इज ए. दिस इज द मेन लॉजिक ना. आपण याच्या आधीच्या कोडमध्ये पण हाच लॉजिक वापरला होता ना. येस, चलो हितपर्यंत क्लिअर. क्लोज द कर्ली ब्रेसेस. आणि इथं नोट नीट लक्ष द्या, कर्ली ब्रेसेस क्लोज होतोय आणि सेमिकोलन पण क्लोज होतो. म्हणजे कर्ली ब्रेसेस क्लोज होतोय आणि आपण सेमिकोलन देतोय. एक तुम्ही समजून घ्या, जिथं कर्ली ब्रेसेस क्लोज होतो आणि जिथं सेमिकोलन असतो तिथं आपला क्लास एंड होतो. तिथं आपला क्लास काय होतो? तिथं आपला क्लास एंड होतो. फॉर एक्झाम्पल इथं आपला क्लास एंड झालाय, इथं आपला क्लास एंड झाला. ठीक आहे, सो मला सांगा हा पूर्ण आपला क्लास आहे. दुसरा कलर वापरू का? हा पूर्ण आपला क्लास आहे. ठीक आहे, सो जिथं आपला सेमिकोलन क्लोज होतो ना, हा पूर्ण काय? हा पूर्ण आपला क्लास आहे. ठीक आहे, समजलं? हा पूर्ण कोण आहे? दिस कंप्लीट इज द क्लास. चला आता क्लास एंड झाला. मला कसं काय कळलं क्लास एंड झाला? जिथं तुम्हाला सेमिकोलन असं क्लोज होताना दिसतोय आणि म्हणजे जिथं तुम्हाला कर्ली ब्रेसेस क्लोज होताना दिसतोय आणि त्याच्यानंतर सेमिकोलन असेल, दिस इंडिकेट्स क्लास एंड्स. दिस इंडिकेट्स क्लास एंड्स. ठीक आहे, सो क्लास हॅज एंडेड, क्लास हॅज एंडेड. हा क्लास एंड झाल्यानंतर बघा मेन फंक्शन सुरू होते. मी तुम्हाला काय सांगितलं? देअर कॅन बी मेनी मेंबर फंक्शन बट देअर इज ओनली अँड ओनली वन मेन फंक्शन. देअर कॅन बी मेनी मेंबर फंक्शन बट देअर इज ओनली अँड ओनली वन मेन फंक्शन. मेन फंक्शन नंतर येतो पिक्चर मध्ये. ठीक आहे, बघा मेन फंक्शन. हा मेन फंक्शन ओपन झाल्यानंतर मेन फंक्शन मध्ये आपण काय देतो? क्लिअर स्क्रीन, क्लिअर स्क्रीन, क्लिअर स्क्रीन. आणि मग आपण इथं बनवतो ऑब्जेक्ट. आपण इथं काय क्रिएट करतोय? ऑब्जेक्ट. आता आपण बनवतोय ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कसं बनवायचं? खूप सिंपल. ऑब्जेक्ट कसं बनवायचा? हे बघा, क्लासचं नाव काय? क्लासचं नाव सर्कल. सो क्लासचं नाव लिहायचं. यू हॅव ट्राईड द क्लास नेम, क्लास नेम. आणि क्लास नेमच्या समोर तुम्ही मेन फंक्शन मध्ये जे काय लिहिता दॅट इज ऑब्जेक्ट. आय रिपीट अगेन, नाही समजलं तर 3-4 वेळा व्हिडिओला पुढे मागे करून बघा, पण समजून घ्या. मेन फंक्शन मध्ये आपण क्लासच्या नावासमोर जे काही व्हेरिएबल लिहितोय तो व्हेरिएबल असतो आपला ऑब्जेक्ट. आता क्लास सर्कलच्या समोर मी आता लिहिलं एक्स. सो दिस एक्स इज कॉल्ड एज द ऑब्जेक्ट. दिस एक्स इज कॉल्ड एज द ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्ट का लागतात? ऑब्जेक्ट आपल्या मेन फंक्शन मधनं क्लासमध्ये फंक्शनला कॉल करण्यासाठी लागतात. परत एकदा रिपीट करतो, ऑब्जेक्ट का लागतात? मेन फंक्शन मधनं क्लासच्या आतमधल्या फंक्शन मेंबर फंक्शनला कॉल करण्यासाठी ऑब्जेक्ट लागतात. लास्ट टाइम रिपीट करतो, ऑब्जेक्ट मेन फंक्शन मधनं मेंबर फंक्शनला कॉल करण्यासाठी हेल्प होतो. ऑब्जेक्ट मेन फंक्शन मधनं मेंबर फंक्शनला कॉल करण्यासाठी हेल्प होतो. आठवतं मेंबर फंक्शन? येस, हा होता आपला मेंबर फंक्शन. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. समजते तुम्हाला? हा होता आपला मेंबर फंक्शन. आता या मेंबर फंक्शनला जर मला कॉल करायचं असेल, काय करायचं असेल? कॉल करायचं असेल तर मला इथून कॉल करावं लागेल. ऑब्जेक्ट एक्स काय करणार? इथून कॉल करणार आणि हा कोड रन होणार. इथून कॉल होणार आणि हा कोड रन होणार. समजतंय का काय होतोय? इथून कॉल होणार आणि इथला कोड रन होणार. आता आपलं तर एकच कोड आहे. क्लास सर्कल. तसं मी बनवू शकतो ना क्लास रेक्टँगल, तसं मी बनवू शकतो क्लास पॉलिगॉन, तसं मी बनवू शकतो क्लास स्क्वेअर. सो आय कॅन मेक लॉट ऑफ थिंग्स लाईक दिस. अँड मी सगळ्यांना कॉल कुठून करणार? मी सगळ्यांना कॉल करणार इथून एकेकाला कॉल करणार, इथून एकेकाला कॉल करणार. दिस इज ओओपी प्रोग्राम. दिस इज ओओपी प्रोग्राम. कॉल कसं करणार? चला समजते तुम्हाला. कॉल कसं करणार? आधी ऑब्जेक्ट क्रिएट करणार. पटकन सांगा, ऑब्जेक्ट कसं क्रिएट करणार? क्लास नेम, क्लासच्या नावासमोर आपण जे काय लिहितो दॅट इज ऑब्जेक्ट. सो ऑब्जेक्टला यूज करून तुम्ही फंक्शनला कसं कॉल करणार? ऑब्जेक्ट नेम dot name of the member function. Now who is the name of the member function? Area. So x dot area असं आपण कॉल करतो. सेमिकोलन x dot area.
सो हा मेंबर फंक्शन, हा ऑब्जेक्ट आपला हा फंक्शनला कॉल करतो. ठीक आहे. आणि ऑब्जेक्ट कुठं असतो नेहमी? ऑब्जेक्ट असतो नेहमी मेन फंक्शन मध्ये. ऑब्जेक्ट असतो नेहमी मेन फंक्शन मध्ये. ठीक आहे. एक्स डॉट एरिया, दॅट्स इट. म्हणजे आपण इथून इथं कॉल करणार आणि हा कोड रन होणार, इथून मी इथं कॉल करणार आणि हा कोड रन होणार. असं मी मल्टिपल क्लास क्रिएट करू शकतो आणि मल्टिपल क्लाससाठी मी मल्टिपल ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो. मल्टिपल क्लास, मल्टिपल ऑब्जेक्ट, वी कॅन डिझाइन अ कॉम्प्लेक्स कोड व्हेरी इझिली. दिस इज हाऊ वी डू द कोडिंग बाय ओपी मेथड. यालाच आपण म्हणतो ओपी मेथड. समजलं का? यालाच आपण काय म्हणतो? ओपी मेथड. ठीक आहे. थोडं पेशन्स ठेवा. नाही समजलं असेल तर परत व्हिडिओ मागे घ्या आणि समजून घ्या. फक्त काही न समजता पुढे जाऊ नका. ठीक आहे. काही न समजता फक्त पुढे जाऊ नका. ठीक आहे. समजलं? गेट ch अँड क्लोज द कर्ली ब्रेसेस. गेट ch अँड देन वी आर गोइंग टू क्लोज द कर्ली ब्रेसेस. ठीक आहे. समजलं? चला पटकन एकदा क्विक रिव्हिजन. आधी आपण काय करतो? हेडर फाईल. आधी काय करतो? हेडर फाईल. बरोबर. हेडर फाईल नंतर आपण काय करतो? पटपट. हेडर फाईल नंतर काय करतो? क्लास. व्हेरी गुड. क्लास चार्टमध्ये आपण 2 ऍक्सेस स्पेसिफायर वापरतो. काय करतो आपण क्लास चार्टमध्ये? 2 ऍक्सेस स्पेसिफायर वापरतो. प्रायव्हेट अँड पब्लिक. पटपट. प्रायव्हेटमध्ये आपण काय ठेवतो? प्रायव्हेटमध्ये शक्यतो व्हेरिएबल्स ठेवतो. बिकॉज दॅट हॅज टू बी हिडन फॉर द अदर क्लास. दुसऱ्या क्लास पासून यांना लपवायचा असतो, नेहमी लक्षात ठेवा. म्हणून आपण त्यांना प्रायव्हेटमध्ये ठेवतो व्हेरिएबल्स. आपण कोडिंगमध्ये जे काही व्हेरिएबल युज होतो ना, त्याला कुठे ठेवतो? प्रायव्हेटमध्ये. पब्लिकमध्ये कोण असतो? मेंबर फंक्शन. मेन फंक्शन नका लिहू, गडबड करून देताल. पब्लिकमध्ये मेन फंक्शन कधीच असतो? पब्लिकमध्ये मेंबर फंक्शन असतो. क्लासच्या बाहेर मेन फंक्शन असतो. समजते का? क्लासच्या बाहेर मेन फंक्शन असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलं तो? ठीक आहे. त्याच्यानंतर मग मेन फंक्शन आलं, वाईड मेन. ठीक आहे. मेन फंक्शन. मग मेन फंक्शनच्या आतमध्ये कोण आलता? ऑब्जेक्ट. व्हेरी गुड. ऑब्जेक्ट क्रिएट केलं आणि ऑब्जेक्टने आपण कॉल केलं आणि आपण कोडला एंड केलं. समजलं का? दिस इज हाऊ. म्हणजे हाच सिक्वेन्स तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचा आहे. आधी हेडर फाईल, नंतर क्लासच्या आतमध्ये 2 ऍक्सेस स्पेसिफायर, पब्लिक, प्रायव्हेटमध्ये मेंबर फंक्शन ठेवा, प्रायव्हेटमध्ये व्हेरिएबल्स ठेवा. त्याच्यानंतर क्लासला एंड करा. कसं क्लासला एंड करतो रे? क्लासला एंड कसं करतो? पटपट. क्लासला एंड करण्यासाठी क्लोज द कर्ली ब्रेसेस, गिव्ह द सेमिकोलॉन. हा क्लास एंड झाल्यानंतर मेन फंक्शन येतो बरं का. ऑब्जेक्ट क्रिएट करतो. ऑब्जेक्ट का बनवतो आणि ऑब्जेक्ट कसं बनवतो? ऑब्जेक्ट कसं बनवतो रे? क्लास नेम. आठवते? क्लास नेम स्पेस व्हेरिएबल. तो व्हेरिएबल जो असतो ना, दॅट इज ऑब्जेक्ट. आणि कसं कॉल करतो? ऑब्जेक्ट डॉट मेंबर फंक्शन. कसं कॉल करतो? ऑब्जेक्ट डॉट मेंबर फंक्शन. मग आपला कॉल इथून इकडे जातो आणि हा पूर्ण कोड रन होतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ओपी फॉलोज बॉटम टू टॉप अप्रोच. आपला कंपायलर या कोडला कसं रन करतो? बॉटम टू टॉप अप्रोच. हे फीचर आहे. आपलं कोड ना कंपाईल होताना खालून खालून आपलं कंपायलर ना आधी याला बघतो आणि मग इथून आपण एकेकाला कॉल करतो आणि आपला कोड रन होतो. असं आहे. दिस इज ओपी प्रोग्राम. आणि बेसिक मेथड कसं रन होतो? टॉप टू बॉटम. कसं रन होतो? टॉप टू बॉटम. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. चलो, काही नाही समजलं असेल ना तर प्लीज तुम्ही थोडं मागे घेऊन जा व्हिडिओ आणि तुम्ही थोडं एकदा समजून घ्या. ठीक आहे. चलो, आता हाच कोड याचा आउटपुट बघितला तर असं काहीतरी येणार. इफ यू सी, जर तुम्ही इनपुट दिला 5 तर तुम्हाला त्याचा आउटपुट असं पॉईंटमध्ये भेटेल. ठीक आहे. समजलं का? तुम्ही इनपुट दिला तर आउटपुट कसं भेटेल? असं पॉईंटमध्ये भेटेल. आता हे होतं मेंबर फंक्शन इनसाइड द क्लास. म्हणजे आपण काय केलं? हेडर फाईल आपण बनवला क्लास आणि मेंबर फंक्शन कुठं होता? आपल्या क्लासच्या आतमध्ये ना. आठवते का? मेंबर फंक्शन कुठं होता? आपला क्लासच्या आतमध्ये आपला मेंबर फंक्शन होता. आता मज्जा काय माहितीये का? आता नेक्स्ट आपण काय करणार माहितीये का? सेम करणार आहे. हेडर फाईल आपण बनवणार आहे क्लास, पण आपलं मेंबर फंक्शन कुठं असणार आहे? माहितीये का? क्लासच्या बाहेर. आपण मेंबर फंक्शनला कुठे ठेवणार आहे? क्लासच्या बाहेर. असंही करू शकतो. समजते का? हा जो येल्लो कलरच्या कर्ली ब्रेस आहे तो मेंबर फंक्शन. आता जो आपण कोड डिस्कस केला ना, तो आता मेंबर फंक्शन इनसाइड द क्लास. पण आता लास्ट कोड आपण डिस्कस करू. तोच क्वेश्चन एरिया ऑफ सर्कल इज 2. टेन्शन नका घेऊ. तोच क्वेश्चन आपण डिस्कस करू, पण दिस टाइम द मेंबर फंक्शन इज आउटसाइड द क्लास. चलो, लेट्स स्टार्ट. बस एवढं समजून घ्या. डन.
हा हे बघा, आता तुम्हाला रिलेट करता येईल पटपट, तुम्हाला पटपट रिलेट करता येईल, जास्त टाइम नाही लागणार, फक्त 2 मिनिटं. हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम डॉट एच म्हणजे आपण काय करू शकतो, सी इन सी आउटचे फीचर्सला ऍक्सेस करू शकतो. कोनियो डॉट एच वापरून आपण क्लिअर स्क्रीन गेट सी चे फीचर्सला ऍक्सेस करू शकतो. क्लास सर्कल आठवते, प्रायव्हेट ऍक्सेस स्पेसिफायर, पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर. प्रायव्हेट मध्ये कोण असतो, आठवा, प्रायव्हेट मध्ये कोण असतो, व्हेरिएबल्स. व्हेरी गुड, प्रायव्हेट मध्ये असतो व्हेरिएबल्स. पब्लिक मध्ये कोण असतो, आठवा, पब्लिक मध्ये असतो फंक्शन, मेंबर फंक्शन. कोण असतो, मेंबर फंक्शन. पण आपण आताच आपला मेन कन्सेप्ट काय, सी प्लस प्लस कोड ऑफ एरिया ऑफ सर्कल, ओपी मेथड, राईट, ओपी मेथड. बट मेंबर फंक्शन आउटसाइड द क्लास. दिस इज मेंबर फंक्शन आउटसाइड द क्लास. मेंबर फंक्शन कुठं असणार आहे, आउटसाइड द क्लास. तर तुम्हाला काय करायचं ना, पब्लिक मध्ये, नीट लक्ष द्या, पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर मध्ये फक्त मेंबर फंक्शन तुम्हाला डिक्लेअर करायचंय. काय करायचंय, डिक्लेअर. काय करायचंय, डिक्लेअर. त्याला डिफाईन कुठं करणार, त्याला डिफाईन करणार तुम्ही क्लासच्या बाहेर. येस, you have to declare the member function inside the class but you have to define the member function outside the class. तर तुम्हाला काय करायचं आता, void area कसं लिहिणार आपण, void area पॅरेंथेसिस, याला आपण पॅरेंथेसिस म्हणतो, सेमिकोलन. जिथं तुम्हाला फंक्शनच्या पुढे सेमिकोलन दिसतो ना, सेमिकोलन, तर त्याला आपण म्हणतो फंक्शन डिक्लेरेशन. काय म्हणतो, फंक्शन डिक्लेरेशन. फंक्शन डिक्लेरेशनचा अर्थ काय असतो ना, आपण क्लासला सांगून ठेवतो, अरे क्लास आम्ही ना एक फंक्शन क्रिएट करणार आहे, ते फंक्शनचं नाव आहे एरिया, पण तो फंक्शन आहे ना क्लासच्या आतमध्ये नसणार आहे, क्लासच्या बाहेर असणार आहे, असं आपण कंपायलरला ऑलरेडी इंटिमेट करून ठेवतोय. त्याला आपण म्हणतो डिक्लेरेशन. काय म्हणतो, मी डिक्लेअर करून ठेवतोय की मी एक मेंबर फंक्शन बनवणार आहे आणि त्या मेंबर फंक्शनचं नाव काय असणार आहे, त्या मेंबर फंक्शनचं नाव असणार आहे एरिया, असं मी कंपायलरला इंटिमेट करून ठेवतो. ठीक आहे, चलो हे बघा, क्लास क्लोज झाला. एक मिनिट, मला कसं काय समजलं क्लास क्लोज झाला. येस, व्हेरी गुड. आठवतंय, मी तुम्हाला आता सांगितलं याचा अर्थ काय असतो, एंड ऑफ क्लास. हे बघा, एंड ऑफ क्लास. त्याच्यानंतर हे बघा, वाईड सर्कल. आता मला काय करायचंय, मला मेंबर फंक्शनला क्लासच्या बाहेर डिक्लेअर करायचं ना, तर कसं लिहायचं, हा वाला लाईन खूप इम्पॉर्टंट आहे. वाईड क्लासचं नाव, सर्कल, 4 डॉट्स, याला आपण म्हणतो एसआरओ. काय म्हणतो त्याला, एसआरओ, स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर. आठवतंय 11th मध्ये आपण शिकलो होतो एसआरओ, याला आपण म्हणतो एसआरओ, स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर. स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर आपल्याला फंक्शनला ग्लोबली ऍक्सेस करण्याचा ऍक्सेस देतो. ठीक आहे, एसआरओ, बाय युझिंग एसआरओ वी कॅन ऍक्सेस द फंक्शन ग्लोबली. स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर अँड देन यू कॅन सी एरिया अँड देन, आता इथं सेमिकोलन नसणार कारण इथं आपण डिफाईन करणार आहे. काय करणार आहे, डिफाईन करणार आहे. डिक्लेअर तर ऑलरेडी केलं ना, डिक्लेअर करताना सेमिकोलन येतो, पण डिफाईन करताना, डिफाईन म्हणजे काय, फंक्शनच्या आतमध्ये ऍक्च्युअल मध्ये कोण आहे ते सांगणं, त्याला आपण डिफाईन म्हणतो. आणि मी फंक्शन यूज करणार आहे हे इंटिमेशन देणार, त्याला डिक्लेरेशन म्हणतो. ठीक आहे, सो आता फंक्शनच्या आतमध्ये ऍक्च्युअल मध्ये कोण आहे ते सांगणार आहे. ठीक आहे, सो मी इथं सेमिकोलन देणार नाही. चलो आता मला सांगा, हा पूर्ण पोर्शन जे मी बॉक्समध्ये टाकतोय हे मी म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज नाही. हा काय आपलं लॉजिक, कोणतं लॉजिक, टू फाइंड एरिया ऑफ सर्कल. बघा, आपण एकच क्वेश्चन 3 अँगलमध्ये डिस्कस करतो, 3 अँगलने डिस्कस करतो एकच क्वेश्चन. ठीक आहे, सो दिस इज द मेन लॉजिक ऑफ द प्रोग्राम. सी आउट, एंटर रेडियस ऑफ द सर्कल. सी इन, द व्हॅल्यू विल बी स्टोर्ड इन व्हेरिएबल आर, पाय 3.14 ए पाय आर स्क्वेअर, आणि आपला आउटपुट एरिया ऑफ सर्कल इज. चलो क्लोज झाला. हा झाला मेंबर फंक्शन. हा काय झाला, मेंबर फंक्शन. येस, दिस मच पार्ट इज युअर मेंबर फंक्शन. दिस मच पार्ट इज युअर मेंबर फंक्शन. हा पूर्ण काय, हा पूर्ण तुमचा मेंबर फंक्शन आहे. अच्छा, वाईड मेन, मी तुम्हाला काय म्हटलं, देअर कॅन बी मेनी मेंबर फंक्शन्स बट देअर कॅन बी ओनली अँड ओनली मेन फंक्शन. आला मेन फंक्शन, क्लिअर स्क्रीन टू क्लिअर द प्रिव्हियस आउटपुट. परत तोच कन्सेप्ट, ऑब्जेक्ट बनवावं लागेल कारण आपल्याला क्लासला कॉल करायचं, फंक्शनला कॉल करायचं ना. आता मेंबर फंक्शन कुठे का असो ना, तो क्लासच्या आतमध्ये असू दे किंवा क्लासच्या बाहेर असू दे, त्याला कॉल करण्यासाठी ऑब्जेक्ट तर लागणार. तर पटकन सांगा, ऑब्जेक्ट कसं बनवायचं, नेम ऑफ द क्लास, सर्कल, स्पेस, एक्स. सो एक्स इज द ऑब्जेक्ट, आणि त्या ऑब्जेक्टला यूज करून क्लासला, त्या फंक्शनला कसं कॉल करणार, एक्स डॉट एरिया. हाऊ टू कॉल द फंक्शन, एक्स डॉट एरिया. सो एक्स डॉट एरिया गेट सी एच, क्लोज द कर्ली ब्रेसेस. दॅट्स इट. समजलं. फक्त इथं काय केलं, मेंबर फंक्शन क्लासच्या बाहेर होता. कुठं होता मेंबर फंक्शन, क्लासच्या बाहेर. मेंबर फंक्शन वॉज आउटसाइड द क्लास. आणि आधीच्या कोडमध्ये काय होता, आधीच्या कोडमध्ये मेंबर फंक्शन वॉज इनसाइड द क्लास. जसं तुम्हाला क्लासच्या आतमध्ये सेमिकोलन, बघा सेमिकोलन, क्लासच्या आतमध्ये मेंबर फंक्शन आहे, पण इथं काय, मेंबर फंक्शन क्लासच्या बाहेर आहे. बस, बाकी पूर्ण कोड सेम आहे. बाकी वरचा पोर्शन, खालचा पोर्शन हा पूर्ण सेम आहे, फक्त मधला जो पोर्शन आहे लॉजिक तो चेंज झालाय. ठीक आहे, आणि याचा पण आउटपुट काय येणार रे, याचा पण आउटपुट ऑलमोस्ट सेम येणार ना, याचं पण आउटपुट ऑलमोस्ट सेम येणार. जर तुम्ही तेच आपला कोड, हे बघा, कोड मध्ये काही चेंज नाहीये.
कोडच्या लॉजिकमध्ये काही चेंज नाही, फक्त कोडच्या प्रोग्रामिंग मेथड्स मध्ये आपण व्हेरिएशन डिस्कस करतोय. म्हणजे कोडचं प्रोग्रामिंग आपण कसं कसं करू शकतो ते आपण डिस्कस करतोय. समजलं का? सो बेसिक मेथड क्लिअर का? सगळ्यात आधी आपण कोड कसं केलं, चला एकदा पटकन डिफरन्शिएट करू, पटकन एकदा डिफरन्शिएट करू. सांगा बेसिक मेथडने आपण कसं कोड करतो रे? बेसिक मेथडने कसं कोड करतो? बेसिक मेथडमध्ये सांगा. आधी हेडर फाईल देतो, आठवते? आधी हेडर फाईल देतो, मग काय करतो आपण? डायरेक्ट मेन फंक्शन सुरू करतो, डायरेक्ट वॉइड मेन सुरू करतो, मेन फंक्शन. ठीक आहे, मग आपण कोडचं ऍक्च्युअल लॉजिक देतो, आपण कोडचं ऍक्च्युअल लॉजिक देतो काय काय करायचं म्हणून. ठीक आहे, आणि मग आपण मेन फंक्शनला क्लोज करतो. ठीक आहे, आणि दॅट्स इट. तेवढंच करतो ना आपण, असंच करतो ना सिक्वेन्स. पण आपण इथं काय करतो? आपण ओओपी मेथडमध्ये काय करतो? ओओपी मेथडमध्ये काय करतो? हेडर फाईल देतो. सांगा, हेडर फाईल देतो की नाही? हा, मग काय बनवतो? बरोबर, क्लास. क्या बात आहे, बरोबर गेस करताय तुम्ही. क्लास आधी हेडर फाईल बनवतो, नंतर काय बनवतो? क्लास. आता क्लासच्या आतमध्ये पब्लिक प्रायव्हेटमध्ये मोस्टली व्हेरिएबल्स असतात आणि पब्लिकमध्ये मोस्टली मेंबर फंक्शन असतात. ठीक आहे, बरोबर. आता मेंबर फंक्शनला डिक्लेअर करण्याचे दोन पद्धती आपल्याकडे. मेंबर फंक्शनला एकतर तुम्ही क्लासच्या आतमध्ये डिक्लेअर करू शकता किंवा क्लासच्या बाहेर डिक्लेअर करू शकता. तुम्हाला दोन्ही एक्सप्लेन केले मी, मेंबर फंक्शन इनसाइड द क्लास अँड मेंबर फंक्शन आउटसाइड द क्लास. तर तुम्ही तुमचं चॉईस आहे. फक्त एक्झाम मध्ये कसं करायचं तुम्ही डिसाईड करू शकता. कधी कधी एक्झाम मध्ये मेन्शन पण करतात मेंबर फंक्शन शुड बी इनसाइड द क्लास, कधी कधी मेन्शन नाही करत. मग आपण स्वतःहून कसं करू शकतो? मेंबर फंक्शनला इनसाइड पण ठेवू शकतो किंवा मेंबर फंक्शनला आउटसाइड ठेवू शकतो. ठीक आहे, मग त्याच्यानंतर काय होतो? मेन फंक्शन. येस, मग त्याच्यानंतर येतो आपला मेन फंक्शन. नाही थांबा, कर्ली ब्रेसेस क्लोज होतो ना असं, म्हणजे समजायचं क्लास एंड झाला. मग येतो मेन फंक्शन. बरोबर, मेन फंक्शन नंतर मग आपले ऑब्जेक्ट येतात आणि आपला कोड एंड होतो. ऑब्जेक्टनी कॉल करतो, मग आपण आपल्या कोडला क्लोज करतो. समजलं का? बेसिक मेथड कोड समजलं. बेसिक मेथड. पण एक्झाम मध्ये जर एखादा कोडिंगला मेन्शन नसेल की तुम्हाला हा कोड, म्हणजे नॉर्मली कोडिंग करा, राईट अ C++ कोड टू फाइंड द एरिया ऑफ अ सर्कल, तुम्ही असंही कोडिंग करू शकता, यू विल गेट द 5 मार्क्स. पण एक्झाम मध्ये असं क्वेश्चन विचारतात, राईट अ C++ कोड to find the area of circle, take the input radius from the user by using OOP method. लास्टला काय मेन्शन केलं? by using OOP method. तर तुम्हाला कोडिंग OOP मेथडनेच करावं लागेल. यू हॅव टू डू द कोडिंग बाय OOP मेथड. जर तुम्हाला OOP मेथडने कोडिंग करायला विचारले आणि तुम्ही कोडिंग करताय बेसिक मेथडने, यू विल गेट द 0 मार्क्स. ठीक आहे, सो क्वेश्चन नीट रीड करा आणि तुम्ही कोडिंग करायला शिका. चलो, तो मला वाटतंय आजचा जो मेन टार्गेट आहे, खूप इम्पॉर्टंट पार्ट, तो आपण कव्हर केला. आय होप सो तुम्हाला समजलं असेल. नाही समजलं असेल तर क्लिअर करा, ते क्लिअर केल्याशिवाय पुढे जाऊ नका. ठीक आहे, चलो नेक्स्ट. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, डेटा टाइप्स इन C++. टॉपिकचं नाव काय? डेटा टाइप्स इन C++. ठीक आहे, सो व्हॉट आर डेटा टाइप्स? डेटा टाइप्स म्हणजे काय असतात? आपण कोडिंगमध्ये कोणते टाइपचे इनपुट किंवा कोणते टाइपचे आउटपुट घेऊ शकतो, तर आपण काय म्हणतो? डेटा टाइप्स. सो डेटाचे कोणते टाइप्स असतात? जसं की इंटिजर झालं, सांगितलं ना, इंटिजर, व्हेरिएबल, फ्लोट, कॅरेक्टर, स्ट्रिंग. ठीक आहे, सो हा 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे, खूप वेळा बोर्ड एक्झाम मध्ये विचारले. सो काय बघा, C++ डेटा टाइप्स आर ब्रॉडली क्लासिफाइड इंटू 3 टाइप्स. वन इज यूजर डिफाइंड फंक्शन, द अदर इज बिल्ट इन फंक्शन, and the third is derived data type. So listen to the definition carefully. What is user defined function? The user defined type. The data types which are not known to the C++ compiler. The data types which are not known to the C++ compiler but they are declared by the user. म्हणजे C++ ला माहित नाहीये काय ते, पण आपण बनवलं, मी बनवलं, युजरने बनवलं, तर त्याला काय म्हणायचं? युजर डिफाइंड टाइप्स. जसं की सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल क्लास. आता आठवते आधीच्या कोडमध्ये क्लास आपण बनवलं ना, कम्प्युटरला क्लास काय माहितच नाहीये. सो वी मेड द क्लास, राईट? सो दॅट कॅन बी टर्म्ड एज युजर डिफाइंड टाइप. सो युजर डिफाइंड टाइप, स्ट्रक्चर, युनियन, एन्युमरेशन, सो दीज ऑल आर द युजर डिफाइंड टाइप्स. त्याच्यानंतर बिल्ट इन टाइप म्हणजे काय? हे तुम्हाला कम्प्युटरला सांगायची गरज नाही, हे कम्प्युटरला ऑलरेडी माहित असतं. जसं की इंट, फ्लोट, कम्प्युटरला ऑलरेडी माहित असतं. बिल्ट इन डेटा टाइप्स आर दोज डेटा टाइप्स विच आर ऑलरेडी नोन बाय द C++ स्टँडर्ड लायब्ररी फाइल्स. सो हे डेटा टाइप्स ऑलरेडी C++च्या स्टँडर्ड लायब्ररी फाईल्स मध्ये ऑलरेडी स्टोर्ड असतात. सो तुम्हाला यांच्याबद्दल काही सांगायची गरज नाही, बिंदास वापरा, काही हरकत नाही. कम्प्युटरला माहिती आहे, कंपायलरला माहिती आहे याचा अर्थ काय असतो. ठीक आहे, जसं की इंटिग्रल मध्ये झाला इंट आणि कॅरेक्टर. मग त्याच्यानंतर वॉइड पण एक डेटा टाइप असतो. त्याच्यानंतर फ्लोटिंग मध्ये फ्लोट आणि डबल, म्हणजे असं खूप मोठा डेसिमल व्हॅल्यू असेल ना त्याला आपण डबल म्हणतो, छोटा असेल ना 3.14 त्याला आपण फ्लोट म्हणतो.
3126.1123 असं काय असेल तर त्याला डबल म्हणतो. ठीक आहे, मोठा पॉईंटमध्ये नंबर असेल तर त्याला डबल म्हणायचं. ठीक आहे, सो बिल्ट इन टाइप्स कळालं. अँड लास्ट इज डिराइव्ड डेटा टाइप्स. व्हॉट इज डिराइव्ड डेटा टाइप? The data type which is derived from another data types is called as derived data types. For example, we have array, we have function, we have pointer. हे सगळं आपण पुढे डिस्कस करू. ठीक आहे, तर हे पण डेटा टाइप्स असतात, पण ते एकावर म्हणजे बाकीच्यांवरती डिपेंड असतात. ठीक आहे, जसं की फंक्शन, बरोबर, फंक्शन हा दुसरा फंक्शनवरती डिपेंड असेल कदाचित. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो डिराइव्ड. सो वन इज डिपेंडेंट ऑन द अनदर, दॅट इज कॉल्ड एज डिराइव्ड डेटा टाइप. एक्झाम मध्ये हा क्वेश्चन आला ना, कसं लिहायचं? C++ डेटा टाइप्स आर ब्रॉडली क्लासिफाइड इंटू 3 टाइप्स, दॅट इज user defined type, built-in type, and derived type. User defined type are those data type which are defined by the user and not known to the C++ standard library files. For example, structure, union, class, enumeration. Second, built-in type. Built-in type are those data type which are already known to the standard C++ library files. For example, integral, void, float. Further, it can be classified as int, char, void. Further floating can be classified as float and double. एक्झाम्पल एक एक लिहून टाका. इंट मध्ये एक्झाम्पल काय लिहिणार? इंट मध्ये एक्झाम्पल काय लिहिणार? इंट मध्ये एक्झाम्पल काय 10. कॅरेक्टर मध्ये ए. फ्लोट मध्ये काय लिहिणार? 3.14. डबल मध्ये काय लिहिणार? 123.1261 असं काहीतरी लिहून टाका मोठा नंबर. ठीक आहे, चलो. डिराइव्ड डेटा टाइप आर दोज डेटा टाइप विच आर डिराइव्ड फ्रॉम द अनदर डेटा टाइप. एक्झाम्पल ॲरे, फंक्शन, पॉइंटर. असं जर तुम्ही हे ड्रॉ करून मी जसं सांगितलं. आता एक मिनिट, मी हे काय रट्टा मारून आलोय का रे? नाही, हे मी रट्टा नाही मारून आलोय. हे मी माझ्या स्वतःच्या माइंड म्हणजे मी स्वतःहून आन्सर बनवून तुम्हाला सांगतोय. माझं कन्सेप्ट क्लिअर, तर मी स्वतः आन्सर बनवतोय. हेच एक्सपेक्टेड असतो सीएसच्या पेपरमध्ये. नोबडी इज इंटरेस्टेड इन द बुकिश लँग्वेज. एव्हरीबडी वॉन्ट द एक्सप्लेनेशन. म्हणजे जे आहे ते आहे, जसं आहे तसं पाहिजे बस. ते तुम्ही तुमच्या ओन वर्ड्समध्ये लिहिले ना तरी चालतंय. भरपूर लोकांना असं वाटतं की नाही बुकमध्ये जसं आहे ना तसंच पाहिजे, मगच टीचर्स मार्क देतात. असं काही नसतं रे. सीएसचा पेपर आहे हा. हे तुमचं नॉलेज किती आहे आणि तुम्हाला कितपत कोडिंगचं नॉलेज आहे ते चेक करतात. आणि जर तुम्हाला जे क्वेश्चन मध्ये आहे आणि ते तुम्ही एक्झॅक्टली लिहिलं असेल तर यू गेट द मार्क्स. सो ट्राय टू राईट द कंटेंट बाय युअर ओन वर्ड्स अँड जस्ट इलॅबरेट द कंटेंट. वाढवायचं कंटेंट, वाढून लिहायचं. 3 मार्काला असे 1-2 पेज भरले पाहिजे. हो, काही मुलं म्हणतात सर काय बोलता तुम्ही, 3 मार्काला 1-2 पेज का? मार्क्स पाहिजेत ना तुम्हाला. सीएसला 3 तास का दिले जातो? का दिले जातात? कारण एक्झामिनरचं एक्सपेक्टेशन असं की तुम्ही जास्त कंटेंट ऍड करायचं सीएसच्या पेपरला. सो 3 तासामध्ये ना तुम्हाला एवढं लिहायचं ना, तुमचा पेन थांबला नाही पाहिजे. एवढं कंटेंट तुमच्याकडे रेडी करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला लेक्चर्स, प्रिपरेशन. म्हणून माझे लेक्चर्स कधी छोटे, सीएसचे कोणतेही लेक्चर बघा तुम्ही असं 10 मिनिटं 15 मिनिटं शक्यच नाही. आणि जर मी 10-15 मिनिटाचा लेक्चर दिला ना, आय नो व्हॉट कंटेंट एम आय गिव्हिंग टू द स्टुडंट्स, राईट? So I cannot do that. I have to give the content in detail so that students can elaborate the answer and they can write in the exams, right? So तुम्हाला एक्झाम मध्ये आन्सर लिहिताना एकदम असं इलॅबरेट करून लिहिता आलं पाहिजे. बस तुम्ही तुमच्या ओन लँग्वेज मध्ये लिहा तरीच चालेल. ठीक आहे, मला माहिती आहे थोडं फास्ट बोलतोय कारण सीएसचे लेक्चर तसे एवढे मोठे असतात, मला थोडं पटकन कंप्लीट करायचं. ठीक आहे, चलो नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. व्हॉट इज C++? हा पण क्वेश्चन विचारतात कधी कधी. ऍडव्हान्टेज ऑफ C++, हे तुम्ही 11th मध्ये पण शिकलात, बरोबर? ऍडव्हान्टेज म्हणजे C++ हा सीचा एक व्हर्जन असतो. ठीक आहे, सीचा एक अपग्रेडेड व्हर्जन म्हणजे C++. ठीक आहे, तर ऍडव्हान्टेजेस काय असतात? C++ इज अन इन्क्रिमेंटेड व्हर्जन ऑफ C. इट इज अ सुपरसेट ऑफ C. हा, C++ इज अ सुपरसेट ऑफ C. ऑलमोस्ट ऑल C प्रोग्राम्स कॅन बी एक्झिक्युटेड ऑन द C++ कंपायलर. द इम्पॉर्टंट फॅसिलिटी इज ऍडेड. म्हणजे C++ आणि C मधला फरक काय ना? C++ मध्ये ना C++ नावच आहे ना C++, म्हणजे C पेक्षा प्लस आहे. हा, बरोबर. C पेक्षा फीचर्स आहे त्याच्यामध्ये. C पेक्षा याच्यामध्ये काय काय क्लासेस ऍड केलेत, फंक्शन्स आहेत, फंक्शन ओव्हरलोडिंग, ऑपरेटर ओव्हरलोडिंग, पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स, असे भरपूर कन्सेप्ट आहेत आपल्याकडे. ठीक आहे, तर हे सगळं आपण C++ मध्ये ऍड केलंय, जो की C मध्ये नाहीये. C++ अलाउ द युजर टू क्रिएट ऍबस्ट्रॅक्ट डेटा टाइप्स. व्हॉट इज ऍबस्ट्रॅक्ट डेटा टाइप्स? प्रायव्हेट which can be hidden. So we can create the abstract data types which can be hidden from the outside world, right? To inherit properties from existing class types. C++ supports polymorphism. What is polymorphism? तुम्हाला पुढे येणार एक टॉपिक आहे पॉलिमॉर्फिझम म्हणून. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? तुम्ही एकदाच कोड करा, पण त्या एकदाच जो तुम्ही कोड केला ना त्याला तुम्ही 100 वेळा रन करू शकता. आता मला सांगा, आय वॉन्ट टू फाइंड द एरिया ऑफ सर्कल. तर मी ऑलरेडी कोड केले ना एरिया ऑफ सर्कल, तर त्याच लॉजिकला मी सारखं रिपीट करू शकतो बाय गिव्हिंग डिफरंट इनपुट पॅरामीटर्स. दॅट इज कॉल्ड एज पॉलिमॉर्फिझम. पॉली मीन्स मेनी, मॉर्फिझम मीन्स फॉर्म. सो एकाच मेनी पॉली म्हणजे भरपूर कोडला रन करू शकतो एकाच फॉर्म मध्ये. एनी रिअल लाईफ ऍप्लिकेशन सिस्टम सच एज एडिटर, कंपायलर, डेटाबेस, कम्युनिकेशन सिस्टम कॅन बी बिल्ड बाय C++. सो C++ वापरून तुम्ही खूप सारे ऍप्लिकेशन बिल्ड करू शकतात.
It is an object-oriented library built by C++. Yes, this is an object-oriented program. This is an object-oriented program. If you see the HTML is called as a procedure-oriented program. कारण तिथं असं काही ऑब्जेक्ट्स नसतात, तिथं फक्त स्टेप्स असतात, बरोबर. पण इथं कसं स्टेप्स विथ सम लॉजिक आहे, बरोबर. आपण एक इनपुट दिला ना, त्या इनपुटसाठी आपल्याला एक आउटपुट भेटेल बेस्ड ऑन द लॉजिक. सो दिस इज कॉल्ड एज like object-oriented, or we can say like, and HTML can be defined as procedure-oriented. C++ programs can be easily implemented, maintained and expanded. So C++ प्रोग्रामला पण पटकन म्हणजे इझिली इम्प्लिमेंट करू शकतो, त्यांना मेंटेन पण करू शकतो आणि त्यांना एक्सपांड पण आपण करू शकतो. सो दीज आर द ऍडव्हान्टेज ऑफ C++. ठीक आहे, हा पण इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट व्हेरी 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 इम्पॉर्टंट, हा आलाय पाहिजे बघा, तुम्हाला दिसत असेल याचं इथं 24 मार्च 24 मध्ये हा क्वेश्चन विचारलाय आणि लाईक इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. डिफरन्स बिटवीन ट्रेडिशनल प्रोसिजर प्रोग्रामिंग अप्रोच अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग अप्रोच, किंवा प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, असं पण एक्झाम मध्ये क्वेश्चन येतो. डिफरन्स बिटवीन प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. सो यू मस्ट नो द डिफरन्स. तर तुम्हाला काय आहे ना, डिफरन्स माहित पाहिजे. प्रोसिजर ओरिएंटेड आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड या दोघांमधलं तुम्हाला बेसिकली डिफरन्स माहित पाहिजे. ठीक आहे. सो प्रोसिजर ओरिएंटेड काय असतो? प्रोसिजर ओरिएंटेड आपण आठवते बेसिक मेथडनी कोड करतो ना, बेसिक मेथडने जो कोड केला त्याला आपण प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. आणि आता आपण कसं कोड केलं क्लास मेथडने आपण ज्यावेळेस कोड करतो त्याला आपण म्हणतो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे. सो या दोघांमध्ये डिफरन्स काय? इन दिस अप्रोच द प्रॉब्लेम इज व्ह्यूड ॲज अ सिक्वेन्स ऑफ थिंग्स टू बी डन. सो आपण जो नॉर्मल मेथड वापरतो ना, बेसिक मेथड, त्याच्यामध्ये आपण सिक्वेन्स ऑफ थिंग्सला बघतो. पण इथं काय करतो? इन दिस अप्रोच द प्रॉब्लेम इज डिकम्पोज्ड इंटू नंबर ऑफ एंटिटीज कॉल्ड ऑब्जेक्ट्स अँड देन बिल्ड डेटा अँड फंक्शन्स अराउंड दिस एंटिटीज. सो आपण काय करतो? एका प्रॉब्लेमला मल्टिपल पार्ट्समध्ये डिवाइड करतो. जसं की तुम्हाला छोटंसं एक्झाम्पल देतो. आय वॉन्ट टू मेक अ कॅल्क्युलेटर. आता जर मी हा वाला बेसिक मेथड वापरला ना, ऍडिशनसाठी सेपरेट कोड, सबट्रॅक्शनसाठी सेपरेट कोड, मल्टिप्लिकेशनसाठी सेपरेट कोड, डिव्हिजनसाठी सेपरेट कोड, आणि त्याच कॅल्क्युलेटरला मी बनवलं बाय ओपी एकाच प्रोग्राममध्ये एकाच कोडमध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, आणि सगळ्यांना मी कॉल करणार युझिंग ऑब्जेक्ट्स. म्हणजे मला 5 वेळा कोडिंग करायची गरज नाहीये. सेपरेट कोड, आय कॅन डू ऑल द लॉजिक इनसाइड द वन कोड. मी सगळे फंक्शन्स एकाच कोडमध्ये बनवू शकतो. दॅट इज कॉल्ड एज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. समजलं का? चलो. Emphasis means importance is on doing things, and here the emphasis is on data rather than procedure. इथं इम्पॉर्टन्स दिला जातो प्रोसिजरला. कुणाला इम्पॉर्टन्स दिला जातो? प्रोसिजरला इम्पॉर्टन्स दिला जातो. आणि इथं डेटा, आपण माहिती ना आपल्याकडे प्रायव्हेट वगैरे असतो, बरोबर, आपण डेटाला हाईड वगैरे करू शकतो. तर इथं इम्पॉर्टन्स दिला जातो डेटाला. ठीक आहे. लार्ज प्रोग्राम्स आर डिवाइडेड इंटू स्मॉलर प्रोग्राम्स नोन एज फंक्शन्स. हा, मोठ्या प्रोग्रामला पण छोट्या छोट्या फंक्शन मध्ये डिवाइड करू शकतो, पण त्यांना सेपरेटली रन करावं लागेल मग. ठीक आहे. प्रोग्राम्स आर डिवाइडेड इंटू एंटिटीज नोन एज ऑब्जेक्ट. हा, आपण एकाच कोडमध्ये सगळ्यांना डिवाइड करू शकतो आणि एकाच कोडमध्ये आपण सगळ्यांना कॉल करू शकतो. आठवतं ना, ऑब्जेक्टला वापरून आपण फंक्शनला कॉल करू शकतो. पण इथं तसं शक्य नाहीये. ठीक आहे. चलो नेक्स्ट. डेटा मूव्ह ओपनली अराउंड द सिस्टम. सो हियर देयर इज नो डेटा हाइडिंग, बट हियर वी कॅन हाइड द डेटा बिकॉज ऑफ प्रायव्हेट ऍक्सेस स्पेसिफायर. एम्प्लॉईज टॉप टू डाऊन अप्रोच. हा, इथं अप्रोच कसा असतो? आपलं कंपायलर कोडला कसं रन करतो? टॉप पासून बॉटम पर्यंत. पण हिथं आपलं कंपायलर कोड कसं रन करतो? हिथं कसं रन करतो? बॉटम टू टॉप. कसं रन करतो? बॉटम टू टॉप. का बरं? विचार केले? हो, बरोबर. बॉटम टू टॉप का? कारण आपला मेन फंक्शन कुठे आहे? वॉइड मेन. आपलं मेन फंक्शन कुठं असतो? तिथून आपलं कंपायलर रन करतो. आपला मेन फंक्शन कुठे आहे? वॉइड मेन. पटकन सांगा. वॉइड मेन ओपी मध्ये कुठं असतो? वॉइड मेन ओपी मध्ये कुठं असतो? वॉइड मेन ओपी मध्ये एकदम बॉटमला असतो. सो बॉटम टू टॉप अप्रोच फॉलो होतो. पण हिते वॉइड मेन वरती असतो. सो टॉप टू बॉटम अप्रोच फॉलो होतो. कन्सेप्टला समजून घ्या. एक्झाम मध्ये लिहिता आलं पाहिजे. तुमच्या ओन वर्ड्स मध्ये लिहा. आता तर 5 पॉईंट आहेत ना, याचे 10 पॉईंट्स करता आला पाहिजे तुम्हाला. म्हणजे हेच तुम्हाला थोडं एलॅबरेट करून एक्सप्लेन करता आलं पाहिजे. ठीक आहे. हा, चलो नेक्स्ट क्वेश्चन. सांगितलं ना, हा क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये असणारच आहे. स्टेट एनी 6 प्रिन्सिपल ऍडव्हान्टेजेस ऑफ ओओपी. तुमच्या पेपरमध्ये नाही ना आलं. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन व्हिडिओच्या कमेंटमधून तुम्ही सांगा की सर तुम्ही सांगितलं होतं. हा टाइम स्टॅम्प मेन्शन करा की हा क्वेश्चन आला नाही, कन्स्ट्रक्टर आला नाही, डिस्ट्रक्टर आला नाही, ठीक आहे, फ्रेंड फंक्शन आला नाही, असं होऊ शकत नाही. मी तुम्हाला जे टॉपिक सांगतो ना, ठीक आहे, हे टॉपिक तुमच्या पेपरमध्ये असणारच आहे. ठीक आहे. चलो. सो ओपी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे ऍडव्हान्टेजेस एक्झाम मध्ये किती मार्काला विचारतात? 3 मार्काला. सो 3 मार्क्सला याचे ऍडव्हान्टेजेस शक्यतो विचारतात. सो
थ्रू म्हणजे ओओपीचे ऍडव्हान्टेजेस काय, इनहेरिटन्स म्हणून एक कन्सेप्ट आपण वापरू शकतो. इनहेरिटन्स म्हणजे काय, आपण जो लॉजिक आहे ना, लॉजिक एक लॉजिक आहे, त्या लॉजिकला आपण पुढच्या फंक्शनमध्ये घेऊन जाऊ शकतो. बरोबर, पुढच्या फंक्शनमध्ये. बरोबर, आता 2 लॉजिक भेटलेत, आता दोन्ही लॉजिकला मी तिसऱ्या फंक्शनमध्ये घेऊन जाऊ शकतो. बरोबर, आता मला 3 फंक्शन भेटलेत, 3 फंक्शनचे लॉजिक मी चौथ्या फंक्शनमध्ये घेऊन जाऊ शकतो. बरोबर, मला 4 लॉजिक भेटलेत, आता 4 लॉजिकला मी 5th फंक्शनच्या लॉजिकमध्ये घेऊन जाऊ शकतो. दिस इज कॉल्ड एज इनहेरिटन्स. दिस इज कॉल्ड एज इनहेरिटन्स म्हणजे आपण आधी जो कोड बनवतो ना, त्या कोडचं लॉजिक आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. म्हणजे आपल्याला सारखं सारखं कोडिंग करायची गरज नाहीये. दॅट इज इनहेरिटन्स. तुम्हाला समजेल इनहेरिटन्स काय. आपल्याकडे पुढे एक टॉपिक असेल इनहेरिटन्स म्हणून. थ्रू इनहेरिटन्स एलिमिनेट रिडक्टंट कोड अँड एक्सटेंड द यूज ऑफ एक्झिस्टिंग क्लास. हा, एकाच क्लासचा तुम्ही सारखं सारखं यूज करू शकता, त्याचा कम्प्लीट वापर करून घेऊ शकता. सारखं सारखं तुम्हाला क्लास बनवायची गरज नाहीये. दॅट इज इनहेरिटन्स. द प्रिन्सिपल ऑफ डेटा हायडिंग. येस, आपण डेटाला हाईड करू शकतो, तो पण आपला एक ऍडव्हान्टेज झाला. डेटा हाईड करू शकतो टू बिल्ड अ सिक्युअर प्रोग्राम. इट इज पॉसिबल टू हॅव मल्टिपल इन्स्टन्स ऑफ अन ऑब्जेक्ट को एक्झिस्ट विदाउट एनी इंटरफरन्स. हा, आपण मल्टिपल ऑब्जेक्ट बनवू शकतो, पण कोणासोबत काय इंटरफरन्स नसेल, कारण सगळे ऑब्जेक्ट इंडिव्हिज्युअली त्या मेंबर फंक्शनला कॉल करतात. सो असं काही नसतं की एका ऑब्जेक्टमुळे दुसऱ्या ऑब्जेक्टचं काम खराब झालं, असं काहीच नसतं. दॅट इज अगेन अ बिग ऍडव्हान्टेज. इट इज इझी टू पार्टिशन द वर्क इन प्रोजेक्ट बेस्ड ऑन ऑब्जेक्ट. सो जर आपल्याकडे ऑब्जेक्ट बेस्ड प्रोजेक्ट असेल तर आपण आपल्या वर्कला पटकन पार्टिशन करू शकतो. जसं की मी तुम्हाला म्हणलं ना, कॅल्क्युलेटर बनवायचे, ऍडिशनचा सेपरेट कोड, सबट्रॅक्शन सेपरेट कोड, मल्टिप्लिकेशन सगळ्यांचा सेपरेट पार्टिशन. आणि समजा कुठं काही गडबड झालं, मला लगेच समजणार, हा माझं ऍडिशन मध्ये गडबड होतोय, ठीक आहे. कंपायलर आपल्याला एरर काढून देणार. ओओपी सिस्टम कॅन बी इझिली अपग्रेडेड फ्रॉम स्मॉल टू लार्ज सिस्टम. हा, छोट्या कोड पासून लार्ज प्रोग्राम्स पर्यंत आपण ओओपी कन्सेप्ट वापरू शकतो. पण बेसिक मेथड फक्त स्मॉल कोड साठी वापरू शकतो. वी कॅनॉट डू द कॉम्प्लेक्स कोडिंग बाय युझिंग द बेसिक कोडिंग मेथड. ठीक आहे. सो कॉम्प्लेक्स कोड आपण बेसिक कोडने नाही करू शकत, पण ओओपी मेथडने आपण करू शकतो. सॉफ्टवेअर कॉम्प्लेक्सिटी कॅन बी इझिली मॅनेज. सॉफ्टवेअर आपण एकदम इझी बनवू शकतो, कॉम्प्लेक्सिटी कमी होणार. इट इज पॉसिबल टू मॅप ऑब्जेक्ट्स इन द प्रॉब्लेम डोमेन टू ऑब्जेक्ट्स इन द प्रोग्राम. आता आपण मॅप करू शकतो, ठीक आहे. मॅप करू शकतो म्हणजे काय, आपल्याकडे डोमेन असतात आणि ऑब्जेक्ट्स असतात, त्यांना आपण पटपट मॅप करू शकतो. जो ऑब्जेक्ट फंक्शनला कॉल करतो, म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट असतात ते त्यांच्या रिस्पेक्टिव्ह मेंबर फंक्शनला कॉल करतात. सो ते मॅपिंग करणं सोपं जातं आपल्याला, ठीक आहे. अँड गुड मेसेज पासिंग टेक्निक फॉर कम्युनिकेशन बिटवीन ऑब्जेक्ट्स. सो दिस इज ऍक्च्युअली अ गुड पासिंग कम्युनिकेशन टेक्निक between the objects. We can use 2 or more than 2 objects, but here there is a good communication passing inside the code between the objects. So there is no an issue. And these are the advantages of object oriented programming. A very very important question. Next, class. आता क्लास काय असतं आपण डिस्कस तर केलं, पण थिअरी पण माहित पाहिजे ना. क्लास इज युजर डिफाईन्ड डेटा टाईप. एक्झाम मध्ये हा क्वेश्चन येणार, नाही आलं मला येऊन सांगा परत. व्हॉट इज क्लास? explain class with its syntax. Explain class with syntax. What is class? Explain class with syntax. क्वेश्चन येणार बोर्ड एक्झामला 3 मार्काला. नाहीतर क्वेश्चन असं येणार, व्हॉट इज ऑब्जेक्ट? एक्सप्लेन ऑब्जेक्ट विथ सिंटॅक्स. व्हॉट इज ऑब्जेक्ट? एक्सप्लेन ऑब्जेक्ट विथ द सिंटॅक्स. ठीक आहे. सो क्लास इज अ user defined data type. It is user defined means which is defined by the user. And class actual definition काय, class is a pattern. क्लास एक पॅटर्न असतो, तो एक टेम्पलेट आहे, तो एक ब्लूप्रिंट आहे, तो एक प्रोटोकॉल आहे फॉर अ कॅटेगरी ऑफ स्ट्रक्चरली आयडेंटिकल आयटम्स. आपण हा एक प्रोटोकॉल मानू शकतो, आणि या प्रोटोकॉलमध्ये आपल्याला जसं कोड बनवायचं आहे तसं आपण याच्यामध्ये आयटम्सला फीड करू शकतो स्ट्रक्चरली, एकानंतर एक, आधी प्रायव्हेट, मग पब्लिक, मग मेंबर फंक्शन अँड सो ऑन. आपण कोडला डिझाईन करू शकतो. क्लास इज ॲब्स्ट्रॅक्ट ऑफ प्रोग्राम, म्हणजे इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द प्रोग्राम. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय, इम्पॉर्टंट पार्ट वेअर द डेटा कॅन बी हिडन, वेअर द डेटा कॅन बी केप्ट ओपन. सो दिस इज द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द प्रोग्राम. जर तुम्ही ओओपी मेथड वापरत असाल तर क्लास सगळ्यात इम्पॉर्टंट आहे अख्ख्या प्रोग्राममध्ये. ठीक आहे. चलो, आता सिंटॅक्स हा खूप इम्पॉर्टंट. सिंटॅक्स कसं लिहितो आपण क्लास? सिंटॅक्स म्हणजे काय असतो? सिंटॅक्स मला हे इंजिनिअरिंगच्या 4th इयर मध्ये कळालं, सिंटॅक्सचा अर्थ काय असतो. ठीक आहे. तर असंच असतं. सिंटॅक्स म्हणजे काय असतो, जसं की मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही एखादा फॉर्म्युला वापरून एखादा इक्वेशन सॉल्व्ह करता, एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करता. आता समज सांगा, एखादा प्रॉब्लेम मी तुम्हाला दिला आणि तो प्रॉब्लेम तुम्ही कसं सॉल्व्ह करता, एका फॉर्म्युलाने सॉल्व्ह केला, बरोबर. एका फिजिक्समध्ये तुम्ही फॉर्म्युला वापरता, बरोबर. तर ते फॉर्म्युला वापरून आपण त्या क्वेश्चनला सॉल्व्ह केलं ना, तर कोडिंगचा फॉर्म्युला असतो ना, कोडिंगचा फॉर्म्युला आपण म्हणतो सिंटॅक्स. ठीक आहे. हे मला 4th इयर मध्ये कळालं, सिंटॅक्स. अच्छा, याला सिंटॅक्स म्हणतात, असं असतं.
ठीक आहे. तर कोडिंगच्या फॉर्म्युलाला काय म्हणतो? सिंटॅक्स. कोडिंगचा जो फॉर्म्युला असतो त्याला पण काय म्हणतो? सिंटॅक्स. चलो, तर कसं असतो कोडिंगचा फॉर्म्युला? जसं की आपण क्लास लिहितो आणि मग पुढे क्लासचं नाव लिहितो. क्लास नेम ऑफ द क्लास. ठीक आहे. चलो, मग त्याच्यानंतर काय करतो? ऍक्सेस स्पेसिफायर. तुम्हाला पटपट इझी वाटते की नाही? कारण आपण ऑलरेडी कोड डिस्कस करून आलो रे. आपण उलट करतो, आपण कोड ऑलरेडी डिस्कस करतो आणि आता आपण फॉर्म्युला डिस्कस करतो. सोपं वाटणार ऑफकोर्स. ठीक आहे. हे बघा, आपण इथे काय करतो? ऍक्सेस स्पेसिफायर. शक्यतो पहिला ऍक्सेस स्पेसिफायर काय असतो? व्हेरी गुड, प्रायव्हेट. आणि प्रायव्हेट मध्ये आपण जो डेटा लिहितो, प्रायव्हेट मध्ये आपण काय लिहितो? डेटा लिहितो. दिस इज कॉल्ड एज डेटा मेमरी. याला आपण काय म्हणतो? डेटा मेमरी. अच्छा, आठवा, दुसरा ऍक्सेस स्पेसिफायर मोस्टली काय असतो? पब्लिक. दुसरा ऍक्सेस स्पेसिफायर मोस्टली काय असतो? पब्लिक. आणि पब्लिक मध्ये आपण काय लिहितो? फंक्शन. काय लिहितो? फंक्शन. याला आपण काय म्हणतो? मेंबर फंक्शन. याला आपण काय म्हणतो? मेंबर फंक्शन. आठवते का? बस एक मिनिट. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट. कर्ली ब्रेसेस क्लोज अँड सेमिकोलन. हे तर तुम्हाला दिसत नसेल, हे तर दिले ऑलरेडी. पण कर्ली ब्रेसेस क्लोज अँड सेमिकोलन. दिस इंडिकेट्स एंड ऑफ क्लास. दिस इंडिकेट्स एंड ऑफ क्लास. ठीक आहे. चलो, समजलं का? सिंटॅक्स ऑफ क्लास. नेक्स्ट. हा, एक एक्झाम्पल बघूयात. जसं की क्लास हे त्याचं सिंटॅक्स आहे. सिंटॅक्स आणि हा एक्झाम्पल. पटकन सांगा काय ते? एबीसी म्हणजे काय? एबीसी इज नथिंग बट द क्लास नेम. बरोबर. हा, मला सांगा ऍक्सेस स्पेसिफायर म्हणजे काय? सगळ्यात आधी कोणता येतो? प्रायव्हेट. आणि प्रायव्हेट मध्ये डेटा येतो विच इज हिडन फ्रॉम द अदर्स. सो डेटामध्ये मोस्टली व्हेरिएबल्स असतात. कोण असतात? व्हेरिएबल्स असतात. मग मला सांगा दुसरा ऍक्सेस स्पेसिफायर मोस्टली काय येतो? पब्लिक. कोण येतो? पब्लिक. आणि पब्लिक मध्ये कोण असतात? फंक्शन्स. कोण असतात? फंक्शन. जसं की वॉइड प्रिंट. कोण असतात? वॉइड प्रिंट. आठवतंय? क्लोज द कर्ली ब्रेसेस, सेमिकोलन. चलो, नेक्स्ट. एक्झाम्पल ऑफ क्लास विथ सिंटॅक्स. अरे तोच आहे का? हा, याच्यामध्ये फक्त एवढंच ऍड केलंय. याला आपण म्हणतो डेटा मेंबर आणि याला पण म्हणतो मेंबर फंक्शन. आठवते? मेंबर फंक्शन याला म्हणतो आणि याला म्हणतो डेटा मेंबर. एमसीक्यू मध्ये विचारतात. एमसीक्यू मध्ये हे विचारतात डेटा मेंबर कोण असतं आणि मेंबर फंक्शन कोण असतं. ठीक आहे. चलो, हा, ऍक्सेस स्पेसिफायर आपल्याकडे 3 टाईपचे असतात. एकाला आपण म्हणतो पब्लिक, एकाला आपण म्हणतो प्रायव्हेट आणि एकाला आपण म्हणतो प्रोटेक्टेड. प्रोटेक्टेड म्हणजे काय असं सांगतो. पब्लिक म्हणजे काय? पब्लिक म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी 4 क्लास बनवले. किती क्लास बनवले? 4. आय मेड 4 क्लास. मी ना 4 क्लास बनवले. क्लास रेक्टँगल, याच्यामध्ये मी पब्लिक, प्रायव्हेट. आधी आपण प्रायव्हेट लिहितो शक्यतो. प्रायव्हेट मध्ये मी लिहिलं इंट आर. ठीक आहे. त्याच्यानंतर क्लास सर्कल, त्याच्यामध्ये मी लिहिलं प्रायव्हेट आणि मी लिहिलं इंट आर. ठीक आहे. आता हे आर आणि हे आरचा काही संबंध नाही. ऍक्च्युली आहे व्हेरिएबल आर, पण ते कशामध्ये? प्रायव्हेट मध्ये. मला सांगा क्लास क्लास रेक्टँगलचा प्रायव्हेट डेटा ऍक्सेस करू शकतो का? अजिबात नाही. पण क्लास रेक्टँगलचा पब्लिक डेटा ऍक्सेस करू शकतो. समजलं का? परत एकदा. क्लास सर्कलचा प्रायव्हेट डेटा ऍक्सेस करू शकतो का? नाही. पण क्लास सर्कलचा पब्लिक डेटाला ऍक्सेस करू शकतो. समजतंय का सगळ्यांना? सो प्रायव्हेट डेटा जो असतो ना, प्रायव्हेट डेटा तो दुसरा क्लास ऍक्सेस नाही करू शकत. हा, पण तो क्लास मेंबर ऍक्सेस करू शकतो. फॉर एक्झाम्पल क्लास सर्कल आहे, तर क्लास सर्कलचे आतमधले मेंबर्स त्याला ऍक्सेस करू शकतात, पण दुसऱ्या क्लासचे लोक त्याला येऊन ऍक्सेस करू शकत नाही. अरे म्हणून तर त्याला प्रायव्हेट म्हणतो. आणि पब्लिक म्हणजे काय असतो? तो रिस्पेक्टिव्ह क्लास पण ऍक्सेस करू शकतो ज्याच्यामध्ये हा स्वतः डिक्लेअर्ड आहे, आणि दुसरे क्लास पण याला युज करू शकतात, पब्लिक. आणि प्रोटेक्टेड काय असतो? प्रोटेक्टेड म्हणजे इट इज लाईक प्रायव्हेट बट प्रोटेक्टेड डेटा कॅन बी ऍक्सेस बाय द फ्रेंड फंक्शन ऑल्सो. ठीक आहे. एवढंच एक फरक असतो की याला फ्रेंड फंक्शन पण ऍक्सेस करू शकतात. प्रायव्हेटचाच डुप्लिकेट असतो, पण याला फ्रेंड फंक्शन पण ऍक्सेस करू शकतात. आता फ्रेंड फंक्शन वरती खूप मोठा टॉपिक आहे, आपण पुढे डिस्कस करू. ठीक आहे. चलो, सो दिले पब्लिक काय असतो, प्रायव्हेट काय असतो, प्रोटेक्टेड काय असतो. ऑल डेटा मेंबर्स अँड मेंबर फंक्शन डिक्लेअर्ड युजिंग दिस ऍक्सेस स्पेसिफायर आर ऍक्सेसिबल बाय एनी फंक्शन. कोणताही फंक्शन ऍक्सेस करू शकतो. प्रायव्हेट म्हणजे काय? इफ ऍक्सेस स्पेसिफायर इज नॉट स्पेसिफाईड देन द मेंबर फंक्शन आर बाय डिफॉल्ट प्रायव्हेट. हा, अजून एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट. मी क्लास बनवलं बरं का, ऐका खूप नीट ऐका बरं का. मी क्लास बनवलं पण ना मेन्शनच नाही केलं हा पब्लिक आहे का, प्रायव्हेट आहे का, प्रोटेक्टेड आहे. तर बाय डिफॉल्ट आपला कंपायलर त्याला ट्रीट करतो प्रायव्हेट. समजून घ्या. परत एकदा सांगतो. मी क्लास बनवलं पण क्लासच्या आतमध्ये मी डिक्लेअरच नाही केलं. काय केलं? मी डिक्लेअरच नाही केलं की हा कोणता ऍक्सेस स्पेसिफायर आहे. तर त्याला काय ट्रीट केला जातो? त्याला ट्रीट केला जातो ऍज प्रायव्हेट. इट इज बीन ट्रीटेड ऍज प्रायव्हेट. लक्षात घ्या. बाय डिफॉल्ट तो प्रायव्हेट मानला जातो जर त्याला डिक्लेअर नाही केलं तर. ठीक आहे. दीज आर हिडन फ्रॉम द आउटसाइड वर्ल्ड अँड ओनली मेंबर फंक्शन म्हणजे फक्त मेंबर फंक्शन या प्रायव्हेट डेटाला ऍक्सेस करू शकतो वेअर दे आर डिक्लेअर्ड
म्हणजे ज्या क्लासमध्ये यांना डिक्लेअर केलेत ना फक्त ते क्लासचे लोक त्याला ऍक्सेस करू शकतात, बाकी कोणच त्याला ऍक्सेस करू शकत नाही. प्रोटेक्टेड पण ऑलमोस्ट सेम आहे. दे आर युजली यूज बाय द मेंबर फंक्शन अँड फ्रेंड ऑफ अ क्लास. येस, फ्रेंड फंक्शन पण त्याला ऍक्सेस करू शकतो, बस तेवढंच डिफरन्स आहे. इट इज सिमिलर टू द प्रायव्हेट आणि हा एकदम सेमच असतात ऑलमोस्ट. ठीक आहे, बट इट इज नॉट ऍक्सेसिबल डायरेक्टली. चलो ऑब्जेक्ट, जसं आपण क्लास डिस्कस केला तसं ऑब्जेक्ट. क्लासवरती क्वेश्चन नाही आला ना, ऑब्जेक्टवरती क्वेश्चन येतो. व्हॉट इज ऑब्जेक्ट, एक्सप्लेन विथ सिंटॅक्स. एक्सप्लेन ऑब्जेक्ट विथ सिंटॅक्स. एक्सप्लेन ऑब्जेक्ट विथ सिंटॅक्स. ठीक आहे, सो ऑब्जेक्ट काय असतो बघा. ऑब्जेक्ट्स आर द फिजिकल अँड द कन्सेप्च्युअल थिंग्स अराउंड अस. पहिली गोष्ट ऑब्जेक्ट काय असतात, जे काय आपल्या आसपास असतात सगळे ऑब्जेक्ट. जसं की हा एक ऑब्जेक्ट आहे बरोबर, पण हे ऑब्जेक्ट कुठेतरी आपण डिफाईन करतो ना. जसं की हा ऑब्जेक्ट बनलाय या बोर्डसाठी असं. तर प्रत्येक क्लासच्या आतमध्ये काही ना काही ऑब्जेक्ट असतात. जसं की क्लासच्या मध्ये स्टुडंट्स असतात बरोबर, क्लासच्या बेंचेस असतात बरोबर, प्रत्येक क्लासच्या आतमध्ये काही ना काही ऑब्जेक्ट्स असतात बरोबर. चलो, ऑब्जेक्ट्स आर रन टाइम एंटिटीज. हा, हे इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज रन टाइम एंटिटीज? रन टाइम एंटिटीज म्हणजे काय, आपण कोडला रन करताना ऑब्जेक्ट्स रन होतात. दोन टाईपचे एंटिटीज असतात, दोन टाईपचे एंटिटीज असतात. एकाला आपण म्हणतो कंपाईल टाइम एंटिटीज, कंपाईल होताना रन होतात. आणि रन टाइम एंटिटीज म्हणजे काय, आपण कोडला रन केल्यानंतरच रन होतात. ठीक आहे. ऑब्जेक्ट्स आर ऑल्सो नोन ॲज इन्स्टन्स ऑफ क्लास, म्हणजे क्लासच्या आतमध्ये डिक्लेअर करणाऱ्या लोकांना इन्स्टन्स ऑफ क्लास पण म्हणतो. ठीक आहे. Objects are used to access data members of the class. Yes, so we can access all the data members of the class by using the objects. आणि आपण त्या मेंबर फंक्शनला कॉल करण्यासाठी, आठवते का, मेंबर फंक्शनला कॉल करण्यासाठी पण आपण काय वापरतो, ऑब्जेक्ट्स. चलो, सो दिस इज एन एक्झाम्पल ऑफ ऑब्जेक्ट. यू कॅन सी हियर. एक एक्झाम्पल आहे, छोटंसं एक्झाम्पल बघू शकता. एक्झाम्पल क्लास एबीसी, क्लासचं नाव. ठीक आहे. प्रायव्हेट मध्ये इंट ए ठेवलंय. सो दिस इज द डेटा मेंबर डेटा. अँड पब्लिक मध्ये काय केलंय, मेंबर फंक्शन बरोबर. आता बघा मेंबर फंक्शन, आता बघा एबीसी एक्स बरोबर. आपण काय केलं, तर ऑब्जेक्ट क्रिएट केलं. कसं, क्लास नेम. अरे आठवा ना, क्लास नेम आणि व्हेरिएबल. क्लास नेमच्या समोर जो व्हेरिएबल असतो, तो व्हेरिएबल काय असतो, ऑब्जेक्ट. आणि त्या ऑब्जेक्टला यूज करून आपण फंक्शनला कॉल करतो. बघा, ऑब्जेक्ट डॉट फंक्शन म्हणजे ऑब्जेक्टला यूज करून आपण फंक्शनला कॉल करतोय. ठीक आहे. अजून एक ऑब्जेक्ट बनवू शकतो आपण. एका कोडमध्ये किती पण ऑब्जेक्ट बनवू शकतो, असं काही नाही. आता मला सांग, एका क्लासमध्ये एकच स्टुडंट असतो का, नाही. एका क्लासमध्ये मल्टिपल स्टुडंट असतात. तसं एका क्लासमध्ये मल्टिपल ऑब्जेक्ट्स पण असतात बघा. पण ऑब्जेक्ट कसं क्रिएट करणार, क्लास नेम ऑफ द व्हेरिएबल, बट दिस नेम ऑफ द व्हेरिएबल डिफाइन्स द ऑब्जेक्ट. सो दिस टाइम द नेम ऑफ द ऑब्जेक्ट इज वाय. सो या ऑब्जेक्टला वापरून पण आपण फंक्शनला कॉल करू शकतो. वाय डॉट प्रिंट म्हणजे हा फंक्शन परत रन होणार. ठीक आहे. द डॉट ऑपरेटर इज यूज टू कॉल द फंक्शन. सो फंक्शनला कॉल करण्यासाठी आपण डॉट ऑपरेटर वापरतो. ऑब्जेक्ट फंक्शनला जर कॉल करत असेल तर त्यासाठी आपल्याला डॉट ऑपरेटर लागतो. काय लागतो, डॉट ऑपरेटर लागतो. चलो, हा, हे बघा, हे क्वेश्चन आहे बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेले. डिस्क्राईब हाऊ मेंबर फंक्शन्स ऑफ द क्लास कॅन बी डिफाइंड आउटसाइड द क्लास अँड इनसाइड द क्लास. आता आउटसाइड द क्लास, इनसाइड द क्लास, मेंबर फंक्शनला डिफाईन कसं करायचं हे आपण कोड सकट बघितलेलं आहे बरोबर, कोडिंग सकट बघितलेलं आहे. याचं आन्सर सोल्युशन मी डिस्क्रिप्शनला ऍड करतो, तुम्ही पण एकदा बघून घ्या. आणि याचं आन्सर लिहिताना तुम्हाला दोन्ही कोड लिहायचे. काय करायचे, तुम्हाला दोन्ही कोड लिहायचे. मेंबर फंक्शन इनसाइड द क्लास याचं पण एक्झाम्पल लिहायचंय, मेंबर फंक्शन आउटसाइड द क्लास. हे बघा, हे क्वेश्चन 4 मार्कला विचारतात युजली, 4 मार्क्सला. पण तुम्हाला 4 मार्क्स असंच भेटणार नाही. तर तुम्हाला आधी थिअरी लिहावं लागेल प्लस याच्यात कोड पण लिहावं लागतं. जर तुम्ही थिअरी प्लस कोड बोर्ड एक्झाम मध्ये ऍड केला ना, नो बडी विल डेअर टू कट युअर मार्क्स. त्यांना तुम्हाला 4 आउट ऑफ 4 मार्क्स, 4 ऑन 4 मार्क्स तुम्हाला देणं ते भागच आहे बरोबर. तर तुम्हाला कोड पण ऍड करायचं आहे. पण मी शिकवले तुम्हाला कोड, आत्ताच कोड शिकवलं. कोणता, एरिया ऑफ सर्कल. येस, एरिया ऑफ सर्कलचं मी तुम्हाला सांगितलं ना, आपण कसं करू शकतो. मेंबर फंक्शन इनसाइड द क्लास, मेंबर फंक्शन आउटसाइड द क्लास. ठीक आहे. चलो नेक्स्ट. चलो, कमिंग टू द लास्ट टॉपिक दॅट इज कन्स्ट्रक्टर अँड डिस्ट्रक्टर. एक्झामला नाही ना आला, व्हेरी इम्पॉर्टंट. एक्झामला येणार म्हणजे येणार, एकतर कन्स्ट्रक्टर किंवा डिस्ट्रक्टर, 3 मार्क्स और 4 मार्क्स. एक्झाम मध्ये येणार म्हणजे येणार. ठीक आहे. कन्स्ट्रक्टर किंवा डिस्ट्रक्टर. ठीक आहे. आता कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर काय असतं आपण आधी समजून घेऊ. ठीक आहे. कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टरचा एखादा एक्झाम्पल आहे का आपल्याकडे. हां, ठीक आहे. कन्स्ट्रक्टर काय, डिस्ट्रक्टर काय ते आपण आधी समजून घेऊ. ठीक आहे. थोडं ब्लर इमेज आहे हा. ठीक आहे. चला, मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. इमेज सोडून द्या, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे. चलो,
कन्स्ट्रक्टर म्हणजे काय असतो? कन्स्ट्रक्टर 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 इट इज अ स्पेशल मेंबर फंक्शन. इट इज अ स्पेशल मेंबर फंक्शन. हा ऍक्च्युली मेंबर फंक्शनच असतो. कोण असतो? हा ऍक्च्युली मेंबर फंक्शनच असतो, पण हा स्पेशल असतो. काय असतो? स्पेशल असतो. आता हा स्पेशल का असतो? बिकॉज its name is same as क्लास नेम. हा स्पेशल का म्हणतो? बिकॉज याचं नाव आणि क्लासचं नाव सेम असतो. आता हा एक, हे बघा, हा एक मेंबर फंक्शनच असतो, पण हा एक स्पेशल मेंबर असतो. का बरं स्पेशल मेंबर असतो? बिकॉज याचं नाव आणि क्लासचं नाव सेम असतो. याने काय फायदा? हे बघा, तुम्हाला सांगतो. आपण ज्या वेळेस ना मेंबर फंक्शन क्रिएट करतो ना, आता मी काय म्हणतो ना, 2 मिनिटं नीट लक्ष द्या, ठीक आहे? आपण ज्यावेळेस मेंबर फंक्शन क्रिएट करतो ना, मेंबर फंक्शन क्रिएट करताना आपला मेमरीमध्ये स्पेस अलोकेट होतो. काय होतो? मेमरीमध्ये स्पेस. हा आपला मेमरी आहे, बरोबर? मेमरीमध्ये स्पेस अलोकेशन होतो. काय होतो? स्पेस अलोकेशन. मेंबर फंक्शन बनवताना मेमरीमध्ये काहीतरी जागा कन्झ्युम होते. खूप कमी जागा कन्झ्युम होते, पण कन्झ्युम होते, बरोबर? पण आपल्याकडे असे पण काही फंक्शन्स असतात जसं ना फक्त एकदाच काम असतो, मग त्याच्यानंतर ना त्या फंक्शनचा काही रोलच नसतो, बरोबर? एकदाच तो फंक्शन कामाला येतो, पण त्याच्या पुढे तो फंक्शन कामाला येत नाही. पण आपला मेमरी मधला स्पेस तर गेला ना. अरे आपल्या मेमरी मधला स्पेस तर गेला, बरोबर? आता तुम्ही जर प्रॉपर C++ चे मोठे मोठे कोड बघितले ना, त्याच्यामध्ये 100-200 मेंबर फंक्शन्स असतात. आता 100-200 मेंबर फंक्शन मध्ये अर्धे मेंबर फंक्शन असे असतात की ज्यांचं फक्त एकदाच काम असतो. आणि मग आता मेंबर फंक्शन आहे म्हणजे त्याचा काहीतरी रोल आहे, पण एकदाच त्याचा रोल असतो. त्याचा रोल झाल्यानंतर त्याचं काहीच काम नसतं, पण तरी तो मेमरी स्पेस कन्झ्युम करतो. तरी तो मेमरी स्पेस कन्झ्युम करतो. हा एक प्रॉब्लेम आहे ना. म्हणून आपण पिक्चरमध्ये आणतो आपला टॉपिक कॉल्ड एज कन्स्ट्रक्टर अँड डिस्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर काय करतो? कन्स्ट्रक्टर एक स्पेशल मेंबर फंक्शन आहे. तर कन्स्ट्रक्टरचं नाव, आता कन्स्ट्रक्टर कसं ओळखणार? त्याचं नाव आणि क्लासचं नाव सेम असतो, ठीक आहे? फॉर एक्झाम्पल, हा कन्स्ट्रक्टरने बनलेला मेमरी स्पेस आहे. आता हा कन्स्ट्रक्टरचं काम झाला. हा कन्स्ट्रक्टर होता ना, हा कन्स्ट्रक्टर, याचं काम डन आहे. आता पिक्चरमध्ये तो पिक्चरमध्ये कोण येतो? डिस्ट्रक्टर काय करतो? हा जो मेमरी स्पेस कन्झ्युम झाला ना, त्याला डिअलोकेट करतो. काय करतो? त्या मेमरी स्पेसला डिअलोकेट करतो. म्हणजे इथं परत दुसरा डेटा स्टोअर होऊ शकतो. आपला मेमरी जो यूज झालता तो मेमरी परत डिअलोकेट होतो. आपला मेमरी जो अलोकेट झालता तो परत डिअलोकेट होतो. आणि डिअलोकेट करण्यामध्ये हेल्प कोणी केलं? डिस्ट्रक्टरने काय केलं? तो फंक्शनचं काम झालं ना, त्याला डिलीट करून टाकलं, त्याला उडून टाकलं, त्याला मारून टाकलं, त्याला डिस्ट्रॉय करून टाकलं. तुम्हाला जे सांगायचे ते सांगा. एव्हरीथिंग इज ऍक्सेप्टेबल, ठीक आहे? सो सांगा, कन्स्ट्रक्टर म्हणजे काय असतो? कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल मेंबर फंक्शन. काय असतो तो? स्पेशल मेंबर फंक्शन. का बरं स्पेशल असतो तो? बिकॉज त्याचं नाव आणि क्लासचं नाव सेम असतो. पण कन्स्ट्रक्टरचं काम झाल्यानंतर त्याला डिस्ट्रक्टरने आपण डिस्ट्रॉय पण करणार. म्हणजे आपला जो प्रोग्राम असेल, आपला प्रोग्रामचा मेमरी स्पेस कमी म्हणजे आपला प्रोग्रामचा मेमरी स्पेस जो आहे तो कमी युटिलाइज होणार, कमी कन्झ्युम होणार, ठीक आहे? जास्त मेमरी स्पेस वाढणार नाही. आपला कोडचा स्पेस कॉम्प्लेक्सिटी कमी असेल. काय असेल? कमी असेल, ठीक आहे? तर त्याला एक एफिशियंट कोड मानला जातो प्रोग्रामिंगमध्ये. जो कोड कमी स्पेस कन्झ्युम करतो त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण एक एफिशियंट कोड मानलं जातं प्रोग्रामिंगमध्ये. तर आपण जेव्हा पण कोडिंग करतो ना, कोडिंग करताना एक समजून घ्या की आपला कोड जो आहे तो कमीत कमी स्पेस वापरला पाहिजे. आपल्या कोडने काय केलं पाहिजे? कमीत कमी स्पेस त्यांनी वापरला पाहिजे. समजते का? पण एक मिनिट, डिस्ट्रक्टर कोणत्याही मेंबर फंक्शनला डिस्ट्रॉय करू शकता? नाही. डिस्ट्रक्टर कॅन डिस्ट्रॉय ओनली द मेंबर फंक्शन विच इज बीन क्रिएटेड बाय द कन्स्ट्रक्टर. परत एकदा सांगतो, डिस्ट्रक्टर फक्त त्याच मेंबर फंक्शनला डिस्ट्रॉय करू शकतो जो बनतो कन्स्ट्रक्टरने. हा डिस्ट्रक्टर कोणत्याही मेंबर फंक्शनला जाऊन डिलीट करू शकत नाही. समजलं का सगळ्यांना? आता डिस्ट्रक्टर कसं वापरणार? डिस्ट्रक्टर वापरण्यासाठी फक्त एक टाइल्ड सिम्बॉल वापरावा लागतो. आता बघा, टाइल्ड सिम्बॉल आणि कन्स्ट्रक्टरचं नाव. सो जिथं टाइल्ड सिम्बॉल असेल आणि कन्स्ट्रक्टरचं नाव असेल तो फंक्शन डिलीट होणार. जसं की तुम्ही बघू शकता, क्लासमध्ये काय, क्लासचं नाव काय दिले? माय क्लास. पब्लिकमध्ये आपण एक फंक्शन बनवतोय कॉल्ड एज माय क्लास. आता तुम्ही तर नोटीस केलं का? काय नोटीस केलं का? क्लासचं नाव आणि फंक्शनचं नाव आणि क्लासचं नाव सेम होता. जसला आपला क्लासचं नाव आणि फंक्शनचं नाव सेम होता. सो काय सांगू शकतो? कन्स्ट्रक्टर क्रिएटेड. काय सांगू शकतो? कन्स्ट्रक्टर
क्रिएटेड. समजलं का? काय सांगू शकतो? कन्स्ट्रक्टर क्रिएटेड. परत एकदा, आपल्या क्लासचं नाव आणि पब्लिकमध्ये फंक्शनचं नाव सेम आहे, मग आपण काय सांगणार? कन्स्ट्रक्टर क्रिएटेड. कन्स्ट्रक्टर क्रिएट झाला. ठीक आहे. आता कन्स्ट्रक्टरचं काम झाला. इमॅजिन करा कन्स्ट्रक्टरचं काम झाला. तरी बघा, मी टाइल्ड सिम्बॉल वापरले. कोणतं सिम्बॉल वापरले? टाइल्ड सिम्बॉल. या सिम्बॉल असं 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 टाइल्ड सिम्बॉल. एक काम करा, मी ना तुम्हाला लिहूनच दाखवतो. लास्ट टॉपिक आहे, पण थोडं नीट डिस्कस करू आपण. ठीक आहे. मी सारखं टाइम बघतोय कारण माझं दुसरीकडे एक लेक्चर आहे. तर ठीक आहे, पण हा थोडा ब्लर इमेज आला, नाहीतर आपलं काम झालं असतं पटकन. ठीक आहे, चलो. सो कसं करणार आपण इथं बघा बरं. ठीक आहे. क्लासचं नाव काय? एबीसी. चला मी बनवतो कोड, क्लास एबीसी. ठीक आहे. आता क्लासच्या आतमध्ये आपण काय करतो? पब्लिक प्रायव्हेट लिहितो, बरोबर. आता पब्लिकमध्ये मी एक फंक्शन बनवतो कॉल्ड एज माय क्लास. एक मिनिट, मला नाव तेच द्यावं लागेल ना. पब्लिकमध्ये मी काय करतो? पब्लिकमध्ये मी फंक्शन क्रिएट करतो त्याच नावाने, क्लासच्याच नावाने, एबीसी. समजलं? आता बघा, फंक्शनचं नाव आणि क्लासचं नाव सेम आहे. सो आपण इथं काय सांगणार? कमेंटमध्ये मी कमेंट ऍड करतो. कमेंट हा कमेंट आहे. कमेंट आउटपुटमध्ये येत नाही, फक्त माझ्या अंडरस्टँडिंग पर्पजसाठी असतो कमेंटमध्ये काय सांगतो? कन्स्ट्रक्टर क्रिएटेड. काय सांगणार? कन्स्ट्रक्टर क्रिएटेड. ठीक आहे. आता कन्स्ट्रक्टरचं काम झालं. आता कर्ली ब्रेसेस असलं पाहिजे होतं इथं. कर्ली ब्रेसेस ओपन, कर्ली ब्रेसेस क्लोज. ठीक आहे. कन्स्ट्रक्टरचं काम झालं. तर मला ते डिस्ट्रॉय करायचं आहे. तर मी काय करणार? फक्त टाइल्ड सिम्बॉल वापरणार. टाइल्ड सिम्बॉल आणि लिहिणार एबीसी. आता हा एबीसी बनवण्यासाठी एबीसी मेंबर फंक्शन बनवण्यासाठी जो स्पेस मेमरीमध्ये कंझ्युम झाला, आता तो स्पेस डिलीट झाला. म्हणजे याचं काम झाल्यानंतर डिस्ट्रॉय करायचं. काम झाल्याच्या आधी डिस्ट्रॉय केलं तर तुमचा कोड रॉंग होणार. सो दिस इज कन्स्ट्रक्टर अँड दिस इज डिस्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर अँड डिस्ट्रक्टर. समजलं का सगळ्यांना कसं करायचं? ते कन्स्ट्रक्टर अँड डिस्ट्रक्टर. ठीक आहे, चलो. So constructor, last time constructor is a special member function because its name is same as the class name. And constructor ने जो फंक्शन बनतो मेंबर फंक्शन, त्यालाच आपण डिस्ट्रक्टरने डिस्ट्रॉय करू शकतो. ठीक आहे, सगळ्यांना डिस्ट्रॉय करू शकत नाही. चलो आता ते थोडं डिस्कशन करू. बघा, बोर्ड एक्झाम मध्ये बघा किती वेळा विचारले, व्हॉट इज कन्स्ट्रक्टर, व्हाय इट इज कॉल्ड सो. दिस क्वेश्चन, सी हाऊ मेनी टाइम्स इट इज बीन आस्क्ड इन द बोर्ड एक्झाम. हाऊ मेनी टाइम्स every year, literally every year this question has been asked in the board exam. ठीक आहे. हे बघा, a constructor is a special member function of a class. Its task is to initialize the object of its class. It is special because name is same as that of the class of to which it belongs. आठवलं मी काय सांगितलं? This constructor is invoked म्हणजे कधी कॉल होतो? whenever an object of its associated class is created. म्हणजे या नावाने कन्स्ट्रक्टर कधी इन्वोक होतो? ज्यावेळेस क्लासच्या नावाने एक मेंबर फंक्शन बनतो. तर हा पिक्चर मध्ये येतो. It is called constructor because it constructs the values of data members of the class. A constructor can never return any value, hence it is written with no return type, even not void is written. आता हा काही रिटर्न करत नाही, बरोबर. हा फक्त एक फंक्शनचा रोल प्ले करतो, टेम्पररी फंक्शनचा रोल प्ले करतो. कुणाचा रोल प्ले करतो? टेम्पररी मेंबर फंक्शनचा रोल प्ले करतो, म्हणून आपण याला कन्स्ट्रक्टर म्हणतो. पण कन्स्ट्रक्टरने बनलेला मेंबर फंक्शनला डिस्ट्रक्टर डिस्ट्रॉय करू शकतो. ठीक आहे, कन्स्ट्रक्टरने बनलेला मेंबर फंक्शनला डिस्ट्रक्टर डिस्ट्रॉय करू शकतो. का? कारण मी तुम्हाला सांगितलं रे आत्ताच, एका कोडमध्ये ना 100-200 फंक्शन्स असतात. पण काही लोकांचं कामच असतो, काही मेंबर फंक्शन लोकांचं काम पटकन कम्प्लीट होऊन जातो. मग त्याला काय करायचं? डिस्ट्रक्टरने डिस्ट्रॉय करायचं. तर आपला प्रोग्रामचा स्पेस कमी युटिलाइज होतो, एफिशियंट प्रोग्राम बनतो. काय बनतो? एफिशियंट प्रोग्राम बनतो. ठीक आहे, एफिशियंट प्रोग्राम बनतो. ठीक आहे. कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल मेंबर फंक्शन. परत एकदा, म्हणजे कुणाला तो नोट्स अवघड वाटला असेल तर त्यांच्यासाठी परत एक छोटस नोट बघा. Constructor in C++. Constructor is a special member function of a class that is automatically called when an object is created. It is used to initialize data member of the class. ठीक आहे. की फीचर्स काय? सेम नेम ऑफ द क्लास. क्लासचं नाव आणि त्याचं नाव सेम असतो. त्याला काही रिटर्न टाइम नसतो. अँड इट इज ऑटोमॅटिकली इन्वोक वेन ऑब्जेक्ट इज क्रिएटेड. ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट बनवतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली कॉल होतो. इट कॅन बी ओव्हरलोडेड मल्टिपल टाइम्स. आपण त्याला मल्टिपल टाइम्स कॉल करू शकतो. पण काम झालं की चलो टाटा बाय बाय, डिस्ट्रॉय. डिस्ट्रक्टरने त्याला डिस्ट्रॉय पण करू शकतो. चलो, तुम्हाला एक्झाम्पल दिसत असेल तुम्हाला एक्झाम्पल, बरोबर. क्लासचं नाव काय? इंटिजर. प्रायव्हेट, पब्लिकमध्ये बघा इंटिजर. पब्लिकमध्ये आपण फंक्शन बनवतोय. आता इथं इंटिजर वाईड लिहिले, याला आपण वाईड इंटिजर असं लिहू शकतो. वाईड इंटिजर असंही लिहू शकतो त्याला. ठीक आहे, काय हरकत नाही. वाईड इंटिजर असंही लिहू शकतो. ठीक आहे. आता हा इंटिजर हा क्लासचं पण नाव होतं ना,
इंटिजर इज सेम नेम ऑफ द क्लास, सो वी कॅन से कन्स्ट्रक्टर डिक्लेअर्ड. काय म्हणू शकतो? कन्स्ट्रक्टर डिक्लेअर्ड. ठीक आहे. आता कन्स्ट्रक्टर बनवतो आपण. ठीक आहे. कन्स्ट्रक्टरला पुढे जाऊन डिफाईन पण करू शकतो. ठीक आहे. तर डिस्ट्रक्टर नाहीये बरं का, फक्त कन्स्ट्रक्टरचा एक्झाम्पल आहे. ठीक आहे. चलो, हा, आता कन्स्ट्रक्टर लिहिताना काही रूल्स पण असतात. हे बघा, बोर्ड एक्झाम मध्ये विचारले. कन्स्ट्रक्टर लिहिताना काही रूल्स पण असतात. हे रूल्स पण खूप इम्पॉर्टंट आहेत. दे डू नॉट हॅव रिटन टाईप, नॉट इव्हन वाईड ॲज दे कॅनॉट रिटर्न एनी व्हॅल्यूज. तिथं कोणताही रिटर्न टाईप नसतो. कन्स्ट्रक्टर आर स्पेशल मेंबर फंक्शन, दे डोंट हॅव एनी रिटर्न टाईप्स. सो आता कन्स्ट्रक्टर हा पण एक मेंबर फंक्शन ना, पण मी तुम्हाला नेहमी शिकवले मेंबर फंक्शन लिहितो कसं आपण, फंक्शन मेंबर फंक्शन कसं लिहितो? वाईड. पण यांना वाईड नसतो. हा रूल आहे. का बरं वाईड नसतो? कारण ते काही रिटर्न करत नाही, ते डिस्ट्रॉय होऊन जातात नंतर. ठीक आहे. दे कॅनॉट बी स्टॅटिक ऑर व्हर्च्युअल. ते स्टॅटिक किंवा व्हर्च्युअल असणं पॉसिबल नाहीये. दे शुड बी डिक्लेअर्ड इन द पब्लिक सेक्शन. तुम्ही आता कन्स्ट्रक्टरला डिक्लेअर करा प्रायव्हेटमध्ये, तर ते बाहेर येणारच नाही आणि तो डिस्ट्रॉय पण नाही होणार. सो ते कुठे डिक्लेअर झाले पाहिजे? पब्लिक सेक्शनमध्येच डिक्लेअर झाले पाहिजे. दे कॅनॉट बी इनहेरिटेड थ्रू डिराइव्ह क्लास अँड कॅन कॉल बेस क्लास कन्स्ट्रक्टर. हा, आता हे इनहेरिटन्स टॉपिक मध्ये तुम्हाला समजेल. आपण बेस क्लास मधनं कन्स्ट्रक्टरला डिराइव्ह करू शकत नाही. लाईक अदर C++ फंक्शन, दे हॅव डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स. त्यांचे आर्ग्युमेंट्स फिक्स असतात. वी कॅनॉट रेफर टू द ऍड्रेस. आपण त्यांना कोणत्या ऍड्रेसला असाइन करू शकत नाही. अँड ऑब्जेक्ट विथ द कन्स्ट्रक्टर कॅनॉट बी युज्ड एज अ मेंबर ऑफ युनियन. हा, हे ऍक्च्युअल मध्ये मेंबर फंक्शन असतातच, डुप्लिकेट मेंबर फंक्शन असतात, कारण आपण त्यांना काम झाल्यावरती नंतर डिलीट पण करू शकतो. ठीक आहे. अजून पण काही पॉईंट्स आहेत, तुम्ही एकदा रीड करून घ्या. ठीक आहे. पण क्लासच्या आतमध्ये देन अ कन्स्ट्रक्टर इज डिक्लेअर्ड फॉर अ क्लास, इनिशियलाइज ऑब्जेक्ट बिकम्स मॅन्डेटरी सिन्स कन्स्ट्रक्टर इज इन्व्होल्व्ड ऑटोमॅटिकली व्हेन द ऑब्जेक्ट्स आर क्रिएटेड. आपण ज्यावेळेस ऑब्जेक्ट क्रिएट करून त्यांना कॉल करतो त्यावेळेस आपले कन्स्ट्रक्टर बनतात. ठीक आहे. हे रूल्स आहेत. मी बनवलेत का? नाही. तुम्ही बनवलेत का? नाही. तर जे रूल्स आहेत लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथं तुमचं स्वतःचं डोकं लावू नका. मी म्हटलं ना, आन्सर एलॅबरेट करून लिहा. इथं आपलं डोकं नाही, रूल्समध्ये आपलं डोकं लावायचं. जसं आहे तसं लर्न करायचं, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा, समजून घ्यायचं आणि एक्झाममध्ये तसंच लिहायचं. यू विल गेट द 3 मार्क्स फॉर दिस, राईट. तसंच आपल्याकडे आजचा लास्ट टॉपिक आहे तो डिस्ट्रक्टर. ठीक आहे. डिस्ट्रक्टर काय असतो बघा बरं. डिस्ट्रक्टर कन्स्ट्रक्टरनीच बनलेला मेंबर फंक्शनला डिस्ट्रॉय करण्यासाठी वापरतो डिस्ट्रक्टर. कोणत्याही मेंबर फंक्शनला जाऊन डिस्ट्रॉय करू शकत नाही. कन्स्ट्रक्टरने बनलेला मेंबर फंक्शनलाच आपण डिस्ट्रॉय करू शकतो बाय द डिस्ट्रक्टर. आणि डिस्ट्रक्टरला इन्व्होक करण्यासाठी फक्त आपल्याला त्या क्लासच्या नावासमोर काय करावं लागेल? त्या क्लासच्या नावासमोर एक टाइल्ड सिम्बॉल वापरावं लागेल. दिस सिम्बॉल इज कॉल्ड एज अ टाइल्ड सिम्बॉल. ठीक आहे. दिलं असेल. ठीक आहे. A destructor, as the name implies, is used to destroy the objects that have been created by the constructor. So constructorने जो ऑब्जेक्ट बनवला आहे त्याला डिस्ट्रॉय करण्याचं काम डिस्ट्रक्टर करतो. The destructor is invoked implicitly by the compiler upon the exit of the program to clean up the storage. आठवलं का बरं हे करणं गरजेचं आहे? टू क्लीन अप द स्टोरेज. टू क्लीन अप द स्टोरेज दॅट इज नो लॉंगर accessible. In other words, a destructor function gets executed when an instance of the class to which it belongs to goes out of existence. आता काही क्लास थोड्या वेळ नंतर प्रोग्राम रन झाल्यानंतर आउट ऑफ एक्झिस्टन्स जातात. मग त्यांचं फंक्शन काय कामाचं? त्यांचं फंक्शनला आपण डिस्ट्रॉय करू शकतो बाय द डिस्ट्रक्टर. इट इज अ गुड प्रॅक्टिस टू डिक्लेअर डिस्ट्रक्टर इन द प्रोग्राम सिन्स इट रिलीज मेमरी स्पेस. हा, हे वापरणं चांगली गोष्ट आहे, कारण आपला मेमरी स्पेस कमी होतो आणि आपला एक एफिशियंट प्रोग्राम बनतो. जस्ट यूज अ टाइल्ड सिम्बॉल. याला आपण काय म्हणतो? टाइल्ड सिम्बॉल. टाइल्ड सिम्बॉल. सो टाइल्ड सिम्बॉल यूज करणार. पण एक मिनिट, टाइल्ड सिम्बॉलच्या पुढे कोण असला पाहिजे? कन्स्ट्रक्टरचं नाव, मेंबर फंक्शन नाही, कन्स्ट्रक्टरचं नाव. जर टाइल्ड सिम्बॉलच्या समोर, हे बघा, टाइल्ड सिम्बॉलच्या समोर कन्स्ट्रक्टरचं नाव असेल तर तोच डिलीट होणार. समजलं का? समजलं का रे? ठीक आहे. तर हे बघा, अ डिस्ट्रक्टर इज अ स्पेशल मेंबर फंक्शन दॅट ऑटोमॅटिकली कॉल्ड व्हेन that an object is destroyed. It is used for cleanup task like releasing memory. हा, हे काय वापरतो? मेमरी रिलीज करण्यासाठी वापरतो. समजलं? ठीक आहे. चलो, देन आय थिंक सो आजचा आपला जो टॉपिक आहे ते सगळे कम्प्लीटेड आहेत. ठीक आहे. थोडा मोठा व्हिडिओ झालाय. नॉनस्टॉप कंटिन्यू लेक्चर घेतले आज. ठीक आहे. एकाच फ्लोमध्ये लेक्चर घेतलं, कुठंच कट नाही, कुठंच काय नाही, कुठं एडिटिंग काय नाही, डायरेक्ट अपलोड होणार आहे व्हिडिओ हा. ठीक आहे. जर इथपर्यंत जर तुम्ही स्टार्ट पासून एंड पर्यंत असाल ना, माझ्याकडनं एक व्हेरी गुड आहे तुम्हाला, खूप छान. स्टार्ट पासून एंड पर्यंत ज्या स्टुडंटनी एकही टॉपिक मिस नाही केला ना, माझं गॅरंटी तुम्हाला याच्यामधनं तुमच्या पेपरमध्ये खूप सारा क्वेश्चन येणार. कन्स्ट्रक्टर, डिस्ट्रक्टर, मेंबर फंक्शन इनसाइड द क्लास, मेंबर फंक्शन आउटसाइड द क्लास, क्लास, ऑब्जेक्ट, फीचर्स ऑफ ओओपी. बापरे, किती डिस्कस केला आज आपण बाबा. तीन कोड पण डिस्कस केले आपण. बेसिक कोडिंग, मेंबर फंक्शन इनसाइड द क्लास, मेंबर फंक्शन आउटसाइड द क्लास. बस
समजून घेतलं ना तुम्ही, हा पूर्ण व्हिडिओ मी ना एक काम करा, हा पूर्ण प्रॉपर नोट्स तुम्हाला एकदम सिस्टमॅटिकली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो. मेहनत करा, हार्डवर्क करा, प्रॉपर नोट्स बनवा. काय नाही समजलं मला सांगा, परत मी तुमच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवतो डाऊट्स म्हणून. ठीक आहे, पण जो नाही समजलं ते समजून घ्या, लर्न करा, मेहनत करा, दिवस रात्र एक करून अभ्यास करा. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून एफर्ट्स घेणार नाही तोपर्यंत तुमचा रिझल्ट येणार नाही. हातात मार्क्स आहे तुमच्या, असे हातात मार्क्स आहे, सीएसचे मार्क्स तुमच्या हातात आहे. ते मार्क्स तर तुम्ही लूज करू नका. यू हॅव द चान्स, यू हॅव द अपॉर्च्युनिटी, you have the golden opportunity to score the 200 out of 200 marks in the CS. Just take the efforts. आत्ताही काही नाही बिघडले. एखादा स्टुडंट म्हणत असेल सर मी 11वी मध्ये काही नाही केलं, नको ना टेन्शन घेऊ, आत्ता मेहनत कर, करू शकतोस तू. ठीक आहे, चलो भेटू मग पार्ट 2 मध्ये.